सरांचा विषय लय हार्ड आहे, पण सरांकडे फॉर्म्युल्याचं कार्ड आहे. विद्यार्थ्याचं अभ्यासात नाही ध्यान, पण सरांकडे विद्यार्थ्याचे लय लाड आहे. आणला रे बाबा फॉर्म्युला शॉर्ट आणला, द अल्टिमेट एंड गेम सिरीज फॉर MHT CET 2024 फिजिक्स, जिथे आपण फक्त फॉर्म्युला देत नाही तर एक्झॅक्टली ज्या टाईपचा प्रश्न येतो तिथे फॉर्म्युला कसा लावायचा एंड पर्यंत ते सांगतो. या आपण व्हिडिओमध्ये एंटायर फ्लुइडला डिस्कस करणार आहोत. महत्वाचा चॅप्टर, 3 मार्काचा चॅप्टर, आणि या फॉर्म्युल्यांनी नक्की तुमचे प्रश्न सुटतील ही माझी गॅरंटी. आता चालू करू आपण. सगळ्यात पहिले आपण सरफेस टेन्शनला कव्हर करू. सरफेस टेन्शन का बरं? कारण सरफेस टेन्शन वरून 2 प्रश्न येतात. फ्लुइडला 3 मार्काचं वेटेज, सरफेस टेन्शन 2 आणि बाकीचं 1. ठीक आहे, ओके सर. मग इथे काय काय शिकायचं आपल्याला? फोर्सेस ड्यू टू सरफेस टेन्शन, सरफेस एनर्जी, एक्सेस प्रेशर, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि कॅपिलरी ऍक्शन, याचे फॉर्म्युले पटपट डिस्कस करू. त्याचबरोबर त्याच्यानंतर आपण जाणार कशात सर? त्याच्यानंतर बेटा जाणार विस्कॉसिटी, स्टोक्स लॉ अँड टर्मिनल वेलॉसिटी, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी, बर्नॉलीचं इक्वेशन आणि त्याच्या ऍप्लिकेशन, वेंचुरीमीटर आणि वेलॉसिटी ऑफ इफ्लक्स, आणि त्याचबरोबर पास्कल लॉ. ठीक आहे सर, हे पण हाय वेटेज आहे, पण 1 मार्क इथून तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. ठीक आहे, जास्त अवघड नाहीये. आता ऐका, हा वाला प्रॉब्लेम आणि हे वाला पार्ट, विस्कॉसिटी आणि पास्कल लॉ, तुम्हाला बोर्डच्या पुस्तकातून करायचा आहे. पास्कलचा एकच फॉर्म्युला आहे, विस्कॉसिटीचा पण जे काही रेनॉल्ड नंबर वगैरे बोर्डच्या पुस्तकातून करा, बाकी सगळं मी देईल. चालू करायचं? येस सर, बिंदास. सगळ्यात पहिले बेटा, सरफेस टेन्शनचे फॉर्म्युले पाठ करण्याआधी मला हे माहिती पाहिजे की सरफेस टेन्शन एक बेसिक ओव्हरव्ह्यू काय, म्हणजे पाठ करायला सोपं पडेल. ठीक आहे, तो बऱ्याच जणांना वाटतं सरफेस टेन्शन इज अ फोर्स, बट सरफेस टेन्शन इज नॉट अ फोर्स. सरफेस टेन्शन इज अ प्रॉपर्टी ज्यामुळे फोर्स अप्लाय होतो. म्हणजे काय सर? म्हणजे बेटा असं की लेटस से एखादं हे बीकर आहे, ठीक आहे सर, आणि या बीकर मध्ये आपण काय करतो? पाणी घालतो. असं पाणी आहे सगळीकडे, याच्यामध्ये काय सर? पाणी आहे. तर वी आर इंटरेस्टेड ऑन सरफेस, कारण की सरफेस टेन्शन आहे, म्हणजे या सरफेसला एक टेन्शन असतं, हा सरफेस ओढल्यासारखा बिहेव करतो. आर यू गेटिंग इट? जर मी एक इमॅजिनरी पाण्याची लाईन ड्रॉ केली, अशी एक इमॅजिनरी पाण्याची लाईन ड्रॉ करू आपण, अशी, ठीक आहे ना, हलकी तरंगती, तर त्या लाईनवर, या इमॅजिनरी लाईनवर सरफेस टेन्शन फोर्स लावतो. काय बोललो मी? सरफेस टेन्शनचा फोर्स नाही, सरफेस टेन्शन फोर्स लावतो. म्हणजे काय? सरफेस टेन्शनच्या प्रॉपर्टीमुळे फोर्स लागतो. कसा लागतो सर? ऑलवेज रिमेंबर, सरफेस टेन्शन लाईनच्या परपेंडिक्युलर दिशेला फोर्स लावतो, असा फोर्स लावेल. तो हे ओढल्यासारखं बिहेव करतोय, तो इकडचा सरफेस काय करेल? याला इकडे ओढायचा ट्राय करेल. इकडचा सरफेस काय करेल सर? मला इकडे ओढायचा ट्राय करेल. असं ओढल्यासारखं बिहेव करतं. इकडून पण येईल सर, इकडून पण येईल, बरोबर आहे बेटा, इकडून पण येईल. हा फोर्स आहे. आणि आपण जर याची लेंथ पकडली, याची लेंथ जर आपण L पकडली, तर याचा फोर्स किती लागेल? हा जो फोर्स आहे दॅट कॅन बी रिटन ॲज सरफेस टेन्शन इनटू लेंथ. तो फोर्स कॅल्क्युलेट करायला सरफेस टेन्शनला लेंथनी मल्टिप्लाय करतात. ठीक आहे, आता हा जो फोर्स लिहिलाय मी, हा कुठल्याही एका बाजूचा लिहिलाय, कारण दोन्हीकडून इक्वल फोर्सेस लागून ते कॅन्सल होतात. आर यू गेटिंग इट? येस सर, ओके, नो प्रॉब्लेम. ही तीच प्रॉपर्टी आहे ज्यामुळे एखादी टाचणी पाण्यावर तरंगते. गॉट इट? ओके सर. आता ऐका, हे वाल्या केसेस तुमच्या क्लिअर पाहिजे की सर इथून कसे क्वेश्चन येतात. सांगतो मी तुम्हाला. सगळ्यात पहिले व्हिज्युअलाइज करा, माझ्याबरोबर व्हिज्युअलाइज करा. मी काय सांगितलं? सरफेस टेन्शन म्हणजे ओढलेला सरफेस, तासा ओढलेला सरफेस, याला ओढा. ठीक आहे, आता याच्यावर जर मी हा पेन ठेवला, याच्यावर, ठीक आहे, या सरफेसवर असा पेन ठेवा, तर तुम्हाला काय दिसतंय बघा? हा सरफेस खाली गेला का? हा सरफेस खाली गेला, पण हा पेन तर खाली नाही पडला ना, की पेन पाण्यात बुडाला. तिकडं पेन पाण्यात नाही बुडत. का नाही बुडत? कारण सरफेस टेन्शनमुळे फोर्स लागतोय. कसा फोर्स लागतोय? एक्झॅक्टली असा फोर्स लागतोय बघा, एक्झॅक्टली असा फोर्स लागतोय जसा मी दिलाय. हा इकडे फोर्स आहे, हा इकडे फोर्स आहे. आणि जर तुम्ही याचे 2 कंपोनंट घेतले, याचे 2 कंपोनंट येतात, एक इकडे F cos थीटा येईल आणि इकडे काय येईल सर? इकडे F sin थीटा येईल. इकडे पण एक F cos थीटा येतो, F cos थीटा, आणि इकडे काय येतो सर? F sin थीटा. ठीक आहे, सो जर तुम्ही नीट बघितलं तर हे 2F cos थीटाचा वरचा फोर्स आहे, 2F cos थीटाचा वरचा फोर्स आहे. सरफेस टेन्शन असं फोर्स लावतोय वरती 2F cos थीटा. आणि सर ते कोणाला बॅलन्स करते? तर खाली जे वेट आहे ना बेटा, वेट ऑफ द निडलला बॅलन्स करते. सो तुम्हाला एक फॉर्म्युला कळाला इथून. काय फॉर्म्युला आहे सर? 2F cos थीटा. अशा प्रश्नांमध्ये 2F cos थीटा इज इक्वल टू mg.
2f cos theta इज इक्वल टू mg. आता आपण जनरली अभ्यास करताना जेव्हा थीटा दिला नसेल तेव्हा थीटा आपण 0 घ्यायचा. म्हणजे काय सर? म्हणजे बेटा असं, आता याला जर मला लिहायचं असेल तर कसं लिहू? एफ ला काय लिहू शकतो? मगाशी सांगितलं होतं एफ इज व्हॉट? सरफेस टेन्शन. फोर्स म्हणजे सरफेस टेन्शन इंटू लेंथ, बरोबर? म्हणजे इथे येईल 2TL cos theta इज इक्वल टू mg, बरोबर? इथून तुम्ही काढू शकता, इथून काही पण काढू शकता, तुम्हाला जे वाटलं ते काढू शकतात. प्रश्नामध्ये प्रश्नामध्ये मास विचारलं किंवा काही पण विचारलं, यू कॅन इझिली फाइंड. ओके सर? ओके. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, इथून काय लक्षात ठेवायची? ही लक्षात ठेवायची की दरवेळेस थीटा जो आहे ना तो दिलेला नसतो. अशा वेळेस आपण काय कन्सिडर करतो? अशा वेळेस आपण असं कन्सिडर करतो की पाण्याने याला व्हर्टिकली उचलले. व्हर्टिकली म्हणजे कसं? असं उचलले बघा. दिसायला लागले? येस सर. ही ती वाली केस आहे. मग यावेळेस काय होतं? यावेळेस आहे ना सर, खाली जो mgचा फोर्स लागतो, हा जो mgचा फोर्स लागतो आणि वरती एफ ए आणि एफ ए. या केसमध्ये थीटा किती आहे बघा? हा थीटा व्हर्टिकल, बरोबर आहे? या केसमध्ये बेटा थीटा 0 आहे. थीटा काय सर? 0 आहे. जर थीटा 0 टाकला तर तुम्हाला इथे इक्वेशन बनेल 2TL cos 0 1 होऊन जाईल 2TL mg. या इक्वेशन वरून मला डायरेक्ट मास पाहिजे तर मास विचारतात, लेंथ पाहिजे लेंथ विचारतात, काही विचारू शकतात. ठीक आहे. हे तर झालं की सरफेस टेन्शन वेटला कसं बॅलन्स करतो है ना, कसं सांभाळून घेतो एखाद्या निडलला. आता जर तुम्ही या निडलला वरती उचलायला गेला तर, वरती म्हणजे कसं? सपोज हा जो पेन आहे, मी याला वरती फोर्स लावतो, मला वरती उचलायचंय, तर पाणी काय करतं? पाणी चिपकतं. कोणाला चिपकतं? त्या पेनला. बघा हा कागद कसा चिपकलाय बघा, कागद चिपकलाय, दिसतंय का तुम्हाला? याचा अर्थ असा की जेव्हा मी वरती फोर्स लावेल, वरती एखादा फोर्स लावेल एफ, एक वरती फोर्स लावतो एफ, एक्सटर्नल फोर्स, आणि जर मला ही निडल उचलायची आहे, तर सरफेस टेन्शन ते करू देणार नाही. का? कारण सरफेस टेन्शन इथून फोर्स लावेल. या कागदाने कसं पकडलं होतं आता पेनला, तसं किती फोर्स लावेल सर? एका बाजूला TL आणि दुसऱ्या बाजूला TL. आलं लक्षात? तर मी म्हणतो इथे इक्वेशन काय बनते? जर याला उचलायचं असेल ना बेटा, तर आपण म्हणतो एफ मस्ट बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2TL. वरचा फोर्स, एक्सटर्नल फोर्स मस्ट बी ग्रेटर दॅन फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन, है ना? याला अप्रॉक्सिमेट आपण करतो, ही वाली केस आपण कन्सिडर करतो 2TL ला इक्वेट करायचं. ग्रेटर पाहिजे पण जनरली इक्वल देतात, सो दॅट आपण त्याला जस्ट लिफ्ट करू. आता इथे बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल, सर व्हॉट अबाउट वेट? या निडलचं वेट पण असेल तर नेग्लेक्ट करायचं. नेग्लेक्ट mg. कधी नेग्लेक्ट करायचा? जेव्हा मास दिलं नसतं तेव्हा. मास नॉट गिवन, जे सीईटीला मोस्ट ऑफ द क्वेश्चन मध्ये असतं. ठीक आहे. सो इक्वेशन कळायला एकदम जबरदस्त सर, एकदम जोरदार. आता बघा इथे केसेस बघा, आता धुराळा आहे सर. तर सरांनी काय सांगितलं बघा, पहिली जी केस आहे बेटा, पहिली जी केस आहे दॅट इज डिस्कची केस आहे, डिस्क. तर आता सपोज मला डिस्कला उचलायचंय पाण्याने, है ना, म्हणजे पाण्यावरून उचलायचं डिस्कला. वरती जर मला फोर्स लावायचा असेल एफ फोर्स एक्सटर्नल, मला डिस्कला उचलायचंय, तर पाणी काय करेल? जसं मी डिस्कला उचलेल तसं पाणी त्या डिस्कला चिपकेल आणि पाणी काय करेल? खाली फोर्स लावेल. कसा फोर्स लावेल? सरफेस टेन्शन नेहमी सर लेंथच्या परपेंडिक्युलर, लेंथ म्हणजे याची पेरिफेरी असा फोर्स लावेल. हे जे दिसायला लागलं का तुम्हाला, हे जे कडं दिसतंय ना कडं, तर या कड्याच्या बाहेरून, कारण डिस्कला आतमध्ये सॉलिड आहे, सो कड्याच्या बाहेरून पाण्याला पकडेल आणि असा खाली फोर्स लावेल. ठीक आहे. सो सर असा खाली लागतो. मग इथे काय इक्वेशन बनते? डायरेक्ट लिहू शकतो मी. इक्वेशन बनते बेटा एफ इज इक्वल टू काय बनेल सर? एफ इज इक्वल टू सरफेस टेन्शन इंटू लेंथ. पण आता इथे लेंथ काय? लेंथ म्हणजे याची पेरिफेरी पूर्ण, म्हणजे इथे येईल टी इंटू 2πr. विषय संपलेला आहे. डायरेक्ट सीईटीला प्रश्न आहे, PYQ केले की तुम्हाला कळेल. ठीक आहे. याची दुसरी केस येते, ही दिस इज अॅन्युलर रिंग. म्हणजे डिस्कच आहे पण डिस्कच्या आतमधून हॉलो पार्ट आहे. 2025ला प्रश्न आहे याच्यावर, 2025ला प्रश्न आहे. तर आता या केसमध्ये बेटा, या केसमध्ये जेव्हा फोर्स लावू आपण, तर त्या केसमध्ये काय होतं ना, आता याला पाणी दोन बाजूनी पकडेल. एक तर ही बाहेरची बाजू, त्याला एक बाहेरची लेंथ मिळाली पकडायला, बरोबर आहे, एकदम कडक सर, आणि एक आतली लेंथ मिळालेली आहे. आतली म्हणजे हे जे कड आहे, कड्याच्या बाहेरून एकदा पकडेल आणि कड्याच्या आतमधून पकडेल, है ना, कड्याच्या आतमधून पकडेल, कारण त्याला दोन सरफेस किंवा दोन लाईन्स भेटल्या. तर आतमधून म्हणजे असं, ठीक आहे ना, असं पकडेल सर. एकदम बरोबर सर, एकदम बरोबर पटलेलं आहे सर. मग याचा अर्थ बेटा, या केसमध्ये एफ किती झाला? एफ पणत राहतो टी इंटू एल, पण आता इथं एल काय लिहाल? एल म्हणजे टोटल लेंथ. तो टी इंटू 2π r1 प्लस r2, 2π r1 प्लस 2π r2.
आलंय लक्षात? 2 पाय R1 प्लस R2, याला जर तुम्ही कॉमन घेतलं तर डायरेक्ट येईल T इंटू 2 पाय, इथं लिहू शकता किंवा इथंच लिहितो डायरेक्ट T इंटू 2 पाय R1 प्लस R2. ठीक आहे सर? ठीक आहे, येस, ओके, एकदम क्लिअर सर, एकदम क्लिअर. तर ही ॲन्युलर रिंग झाली. आणि सर नुसती रिंग असली तर, नुसती रिंग असली तर बेटा, नुसत्या रिंग करता काय केस होते ना, नुसती रिंग जर आहे तर रिंगला पण बाहेरून आणि आतून दोन सरफेस येतात, दोन त्याला लाईन पकडतो तो. याचा अर्थ इथे एक आतून असा आतून येईल है ना, एक आतून येईल सर असा, आणि एक बाहेरून येईल, एक असा बाहेरून येणार आहे सर, बाहेरून येणार आहे, आणि हा एफ आहे. ठीक आहे, म्हणजे या केसमध्ये रिंग इज नथिंग बट ॲन्युलर रिंगची स्पेशल केस, जिथे R1 आणि R2 इक्वल आहे, बरोबर ना, R1 इज इक्वल टू R2 आहे. म्हणजे या केसमध्ये येईल बेटा F इज इक्वल टू T इंटू L, म्हणजे मी लिहितो T इंटू इथे काय येतं 2 पाय पाय, आणि इथे R प्लस R, इनर आणि आउटर रेडियस सेम आहे त्याचा, म्हणजे याला लिहू शकता T इंटू 4 पाय R. विषय संपलेला आहे सर, विषय गंभीर आहे सर, विषय गंभीर आहे, विषय गंभीर आहे. आता दुसरं बघा, दुसरं ही बघा, ही स्क्वेअर फ्रेम आहे. काय सर? स्क्वेअर फ्रेम आहे. स्क्वेअर फ्रेमला पण तीच केस आहे. आता परत समजायची गरज नको. स्क्वेअर फ्रेम, जिथे फ्रेम असली दोन सरफेस भेटले, एक बाहेरून एक आतून, बरोबर आहे का? बरोबर आहे का सर? एकदम बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. म्हणजे इथे वरती एफ लागेल, एफ लागेल. आता इथे काय लिहिता सर तुम्ही? इथे बेटा एफ इज इक्वल टू टी इंटू एल. आता इथे एल किती येईल? एल किती येईल? एल, तर एका साईडची जर मी लेंथ एल पकडली, एका साईडची जर लेंथ एल पकडली, तर बाहेरून आणि आतून बाहेरची 4L, बाहेरची 4L आणि आतली 4L, म्हणजे किती झाली सर? म्हणजे येईल बेटा टी इंटू एक काम करू आपण, याची साईड ए पकडू, कारण इथे एल लिहिलं आहे ना आपण, याची साईड ए पकडू. ठीक आहे, सो टी इंटू 8A. 2024 का 25 कधीचा तरी प्रश्न आहे हा. ठीक आहे ना, ॲज इट इज प्रश्न याच कन्सेप्टवर विचारला बेटा. ठीक आहे, आणि परत विचारते सीटी, काळजी करू नका, काळजी करू नका. सर जर मेटॅलिक फ्रेम असेल आणि आतमधून सॉलिड असेल तर, आतमधून सॉलिड असेल तर बघ या डिस्क सारखं, डिस्क आतमधून सॉलिड असेल ना, तर अशा केसमध्ये काय होतं? अशा केसमध्ये फक्त हा एफ वरती लागेल. आणि आता विद्यार्थ्याला एकदम नीट कळलंय, त्याला 10 सांगायची गरज नाही, 10 सांगायची गरज बिलकुल नाही, फक्त बाहेरून पकडेल. आणि या केसमध्ये बेटा, या केसमध्ये एफ इज इक्वल टू किती येणार आहे? एफ इज इक्वल टू, मी डायरेक्ट लिहितो, सरफेस टेन्शन इंटू 4A. क्लिअर? क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? किती MCQ झाले बघा, डायरेक्ट MCQ येतात ना, डायरेक्ट MCQ येतात. अजून एक नेक्स्ट MCQ सांगतो मी तुम्हाला, नेक्स्ट MCQ सांगतो तुम्हाला. परीक्षेमध्ये असं देतील, परीक्षेमध्ये देतील काय देतील सर? परीक्षेमध्ये देतील की एखादी वायर फ्रेम आहे, ही वायर आहे, ही वायर आहे, ही वायर बॅलन्स केली आहे. काय झाले? बॅलन्स झाली ही वायर. अच्छा, कसं बॅलन्स झाली सर? काही पण काय बोलता तुम्ही? खाली mgचा फोर्स लागेल की, खाली जो आहे ना सर mgचा फोर्स लागेल. एकदम बरोबर आहे, मी कधी म्हटलं नाही लागणार. आणि हा mgचा फोर्स लागेल सर, हा mgचा फोर्स लागेल. पण हे जे सरफेस टेन्शन आहे, पाण्याचा सरफेस आहे, तर हे जे काही वायर आहे, ही जी लेंथ आहे ना, त्या लेंथला परपेंडिक्युलर असं वरच्या दिशेला फोर्स लागेल. कुणाचा फोर्स लागेल? सरफेस टेन्शनचा, सरफेस टेन्शनचा. सो मी म्हणतो फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन मस्ट बी इक्वल टू mg. बरोबर आहे. पण आता फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन काय लिहायचा? फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन काय लिहायचा? तर तुम्ही एफ ला काय लिहू शकता? एफ ला काय लिहू शकता? तर ऐका, एफ ला तुम्ही काय लिहू शकता? एफ ला लिहू शकता टी इंटू एल इज इक्वल टू mg. ठीक आहे, टी इंटू एल इज इक्वल टू mg. जर 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 टी इंटू एल म्हणजे सर सरफेस टेन्शन इंटू ही लेंथ. पण बेटा 2TL इज इक्वल टू mg. हे कधी वापरायचं? 2TL का वापरलं सांगतो मी तुम्हाला. 2TL कधी वापरतो आपण? हे तेव्हा वापरतो जेव्हा प्रश्नामध्ये असं दिलं असेल, सोप, लक्षात ठेवा, सोप आणि फिल्म, हे दोन शब्द लक्षात ठेवा, सोप आणि फिल्म. याचा विषय काय आहे ना, विषय असा आहे की सोप आणि फिल्म आपण जेव्हा घेतो, सोप कसं असतं? सोप आहे ना थोडी जाड असते, सोप सोल्युशन थोडं जाड असतं. जाड असल्यामुळे काय होतं ना, त्याचे असे दोन सरफेस बनतात बघा. जर तुम्ही इथून बघितले ना, याला दोन सरफेस बनतात असे दोन. आता ह्याला जर बॅलन्स करायचंय मला, याला जर बॅलन्स करायचंय, तर एक वरून उचलेल, एक इकडून उचलेल आणि एक मागून उचलेल, एक मागून उचलेल. आर यू गेटिंग इट? एक मागून उचलेल, म्हणून इथे TL न करता 2TL केले. ठीक आहे ना, 2TL केले. हे TL इज इक्वल टू mg. हे कधी सर? हे नुसतं लिक्विड दिले असेल तर सपोज काय म्हणतात त्याला, वॉटर दिले है ना, वॉटर, लिक्विड, काही पण दिले असं. पण जिथे पण तुम्हाला हा शब्द दिसला, कसा शब्द सर? सोप किंवा फिल्म, तर तेव्हा लगेच इथे 2TL करायचं, कन्फ्युजन व्हायचं नाही. बघा झालंय, अजून एक MCQ डिस्कस झालंय सर. आणि हे खटाखट एकदम काय म्हणतात तुम्ही, प्रश्न उडवू शकता. घरी गेल्यावर सॉल्व्ह करा, सर सॉल्व्ह करून देणार नाही. ज्याला हे प्रश्न आले नाही तर त्यांनी काय करायचं, MHT CET PYQ किंवा रक्षक सिरीजची PDF चेक करा ॲप्लिकेशनवर, त्याच्यामध्ये याचे सगळे सोल्युशन.
ठीक आहे ना, सगळे सोल्युशन आहे, व्हिडिओ आहे सगळे. तर हे बघा, हे बघा, हे सगळे बेटा, हे सगळे, हे बघा 2025चा प्रश्न आहे. म्हटलं की तुम्हाला डिस्क पेपर ऑफ रेडियस आर हॅज अ होल. जेव्हा होल असतं अॅन्युलर रिंग सारखं काम करतं ते, तेव्हा काय आन्सर पाहिजे याचं? डायरेक्ट आन्सर आहे बघा, 2πt r + r. बरोबर आहे ना सर? बरोबर आहे ना? काही विषय का? काही विषय नाही, एकदम सोपं आहे बेटा, एकदम सोपं आहे, एकदम सोपं आहे सर. ठीक आहे ना. पुढे काय मग हे सगळे प्रश्न आहेत, प्रश्न करून घ्या. ठीक आहे, ही एक स्पेशल केस आहे. दिस इज अ स्पेशल केस. स्पेशल का बरं आहे ना? हा प्रश्न काय आहे ना, की हे एक लाईट मेटल डिस्क किती फ्लोट करते, पण इथे काहीतरी दिलंय त्यांनी. पेरीमीटर जे आहे ना, मेकिंग अन अँगल थीटा विथ द वर्टिकल एज ऑफ द डिस्क. म्हणजे याचं जे पेरीमीटर आहे ना, याच्या वर्टिकल एज सोबत कसा अँगल, म्हणजे हे असं नाही, असं नाही, हे असं आहे. आलं का लक्षात तुम्हाला? ही डिस्क अशी नाही, अशी नाही, अशी. जेव्हा अशी असेल ना ती, जेव्हा त्याचं पेरीमीटर जे आहे ना, पेरीमीटर असं असेल ना, तेव्हा सरफेस टेन्शनचा फोर्स असा लागतो. कसा लागतो सर? असा लागतो, असा. आर यू गेटिंग इट? असा नाही लागत, असा लागतो. जेव्हा पण असा लागतो, मगाशीच्या केसमध्ये आपण डिस्कस केलं होतं, तेव्हा एफ कॉस थिटा घ्यायचा. काय घ्यायचा सर? एफ कॉस थिटा. मग इथे लिहिताना बघा, हा प्रश्न तुम्ही वाचा, मी तुम्हाला डायरेक्ट सोल्युशन सांगतोय, तुम्हाला कळून जाईल. इथे जेव्हा आपण करू ना, तर तेव्हा खाली याचं वेट लागेल, वरती लागतो बॉयंट फोर्स लागतो. इथे प्रश्नामध्ये बॉयंट फोर्स दिलाय, कुठेतरी दिला असेल बॉयंट फोर्स. बघा इथे दिलाय, वेट ऑफ द वॉटर डिस्प्लेस बाय डिस्क इज डब्ल्यू म्हणजे वेट, किती वेट डिस्प्लेस करतं, दॅट इज बॉयंट फोर्स. तर इथे बेटा बी दिलाय, आणि या केसमध्ये बी इज इक्वल टू डब्ल्यू आहे. ठीक आहे ना, बी इज इक्वल टू डब्ल्यू आहे. झालं. आता हे झालं, त्याच्यानंतर सरफेस टेन्शनचा फोर्स कसा लागेल सर? तर वरती जो सरफेस टेन्शनचा फोर्स लागेल, दॅट इज एफ कॉस थिटा. कॉसचा कंपोनंट काय घ्यायचं मी तुम्हाला सांगितलं. याची इक्वेशन कशी बनते? याची इक्वेशन बनते एफ कॉस थिटा इज इक्वल टू बॉयंट फोर्स, का बॉयंटच्या जागी डब्ल्यू प्लस एम जी है ना. वरचा फोर्स नाही, थांबा, इकडे अशी बनेल इक्वेशन, अशी बनेल एफ कॉस थिटा प्लस वरचे फोर्स इज इक्वल टू खालचा फोर्स प्लस बॉयंट फोर्स इज इक्वल टू एम जी. ठीक आहे ना. तर आता इथून तुम्हाला काय पाहिजे? इथून तुम्हाला काय विचारले? वेट ऑफ द मेटल डिस्क. वेट म्हणजे काय विचारले? एमजीच विचारले ना. हे डायरेक्ट आन्सर येईल बघा. आणि इथं एफच्या जागी काय कराल तुम्ही? एफ म्हणजे असतो टी इंटू लेंथ. अरे डिस्कची लेंथ किती? लेंथ म्हणजे 2πr. टी इंटू 2πr कॉस थिटा प्लस बी इज इक्वल टू एम जी. सर याचं उत्तर काय? याचं उत्तर बेटा सी आहे. याचं उत्तर सी आहे. ओके सर, ओके. हां, ओके, कळालं? ओके सर, कळालं. चला, नेक्स्ट फॉर्म्युला वी आर गोइंग टू इज वर्क डन आणि सरफेस टेन्शन. आता इथे अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, की जेव्हा पण माझ्याकडे लेटेस्ट एखादी फ्रेम आहे, ठीक आहे सर, आहे तुमच्याकडे फ्रेम, आणि या फ्रेममध्ये काय ना, या फ्रेममध्ये सपोज असं काहीतरी लिक्विड आहे बेटा. हे लिक्विड आहे, ठीक आहे ना, हे लिक्विड आहे. आणि याचा एरिया, जो सरफेस एरिया आहे ना, हा जो सरफेस एरिया आहे, हे जे काही सरफेस एरिया आहे ना, याचा एरिया किती आहे सर? लेटेस्ट से बेटा याचा एरिया ए आहे. तुम्हाला जर कोणी विचारलं, मार्क माय वर्ड्स, तुम्हाला जर कोणी विचारलं की या सरफेसची पोटेन्शियल एनर्जी किती आहे किंवा सरफेस एनर्जी किती आहे, बघा मी एकदम काळजीपूर्वक लिहितो, सरफेस एनर्जी किंवा ऑर पोटेन्शियल एनर्जी, असे दोन शब्द वापरतील. तर जेव्हा पण सरफेस एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी विचारली, तेव्हा काय यूज करायचं सर? सरफेस टेन्शन इंटू एरिया. याचं सरफेस टेन्शन इंटू एरियाने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला या सरफेसमध्ये किती पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड आहे किंवा किती सरफेस एनर्जी आहे हे कळतं. ठीक आहे. आणि ऑलवेज माइंड, हे कधीच विसरायचं नाही की जेव्हा सोप आणि फिल्म असेल तेव्हा एच्या जागी तुम्ही 2a टाकाल, बस, काही फरक नाही अजून. ठीक आहे सर, एवढं कळालं. आता काय होतं बघा, आता एक गोष्ट लक्षात घ्या, जर सपोज मला एक्स्ट्रा एरिया तयार करायचा आहे. एक्स्ट्रा एरिया म्हणजे बेटा, मला जर एखादा एक्सटर्नल फोर्स लावायचा आहे, एक्सटर्नल फोर्स लावावा लागेल. बघा, एखादी सपोज ही वायर आहे, या वायरला या दिशेला मला ओढावं लागेल. का? कारण सरफेस टेन्शनमुळे कसा फोर्स लागतोय? सरफेस टेन्शनमुळे तुम्ही बघितलं तर असा फोर्स लागतोय, बरोबर ना. तो ऑलवेज रिमेंबर की सरफेस टेन्शन कधी पण सरफेस एरिया कमी करायला बघतं. सरफेस टेन्शन जे आहे ना सर, सरफेस टेन्शन सरफेस एरिया कमी करायला बघतं. सरफेस एरिया डायरेक्ट एमसीक्यू येतो है ना, सरफेस एरिया कमी करायला बघतं. ठीक आहे. आता जो आहे बेटा, आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हे आतमध्ये जातले म्हणून मला इकडे फोर्स लावावा लागेल, म्हणजे मला काहीतरी वर्क डन करावं लागेल. काय करावं लागेल सर? तुम्हाला वर्क डन करावं लागेल. तर सपोज आता सुरुवातीला आपण असं म्हणू, हा जो एरिया आहे ना, हा जो एरिया तो डेल्टा ए. एक्स्ट्रा मला एरिया किती कव्हर केलाय मी? डेल्टा ए.
तर एवढा ॲडिशनल एरिया म्हणजे याला डेल्टा ए ने इकडे उडायला, टोटल ॲडिशनल एरिया डेल्टा ए मला क्रिएट करायचा असेल तर मला वर्क डन किती लिहिता येईल? वर्क डन विचारता इथे. तो वर्क डन ठीक आहे, किती येईल सर? टी इंटू डेल्टा ए. ऑलवेज रिमेंबर टी इंटू डेल्टा ए. सर व्हॉट इज डेल्टा ए? टी इंटू फायनल एरिया मायनस इनिशियल एरिया. संपलं. फायनल एरिया इंटू मायनस इनिशियल एरिया. आणि ऑलवेज रिमेंबर जर सोप आणि फिल्म असेल तर फक्त इथे 2 येईल. इंटू 2 करायचं. सोप आणि फिल्म असेल तर लोड घ्यायचं नाही. ठीक आहे सर. ओके. आता एक गोष्ट लक्षात ठेवा. सपोज सीईटीने तुम्हाला विचारलं, माझ्याकडे एक काय ना सर लिक्विड ड्रॉप आहे, R1 रेडियसचा लिक्विड ड्रॉप आहे आणि R2 रेडियसचा लिक्विड ड्रॉप आहे. ठीक आहे ना. लिक्विड ड्रॉप. परत एकदा सोप बबल असेल ठीक आहे ना, तर तेव्हा फक्त तुम्ही 2 ने मल्टिप्लाय करायचं, बाकी काही नाही. ठीक आहे. इथे लिक्विड ड्रॉप आहे. आता जर मला कोणी विचारलं की सांगा तुम्ही की U1 आणि U2 चा रेशो काय? U1 आणि U2 म्हणजे काय? पोटेन्शियल एनर्जीचा. या लिक्विड ड्रॉपमध्ये किती पोटेन्शियल एनर्जी? तर या लिक्विड ड्रॉपमध्ये किती पोटेन्शियल एनर्जी? U1 आणि U2 चा रेशो जो आहे तो येईल बेटा R1² अपॉन R2². तर असं का बरं आलं? असं यासाठी आलं कारण सरफेस टेन्शन इंटू एरिया करू ना आपण. सरफेस टेन्शन इंटू एरिया, याचा 4πr1² याचा 4πr2², तर 4π कॅन्सल, सरफेस टेन्शन कॅन्सल आणि R1² अपॉन R2². हे झालं. यालाच कधी कधी ते व्हॉल्यूमच्या टर्ममध्ये विचारतात. बघा, हे तर हे एरियाच्या टर्ममध्ये लिहायचं असेल तर A1 अपॉन A2. ठीक आहे. तर व्हॉल्यूमच्या टर्ममध्ये लिहायचं असेल तर व्हॉल्यूमच्या टर्ममध्ये कसं लिहिणार? म्हणजे तुम्हाला रेडियस न देता इथे व्हॉल्यूम देतात. याचा व्हॉल्यूम V आहे आणि दुसऱ्याचा व्हॉल्यूम V आहे. तर मग त्यावेळेस काय करायचं? तर ऑलवेज रिमेंबर की बेटा इथे लिहितो मी व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R3. बरोबर. म्हणजे मी म्हणू शकतो दोन्ही साईडला क्यूब रूट घेऊन व्हॉल्यूमचा क्यूब रूट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R, किंवा व्हॉल्यूमची पॉवर 2/3 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R². दोन्ही साईडला स्क्वेअर केला तर. किंवा तुम्ही ऑलरेडी एक गोष्ट लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायची? की व्हॉल्यूमची पॉवर 1/3 इज प्रोपोर्शनल टू रेडियस. हे लक्षात ठेवा तुम्ही, बाकी विसरून जा. झालं. म्हणजे मी R1 च्या जागी काय टाकू शकतो? V1 अपॉन V2 ची पॉवर 2/3. व्हेरी इम्पॉर्टंट. रेडियस दिला असेल तर असं, एरिया दिला असेल तर असं, व्हॉल्यूम दिला असेल तर असं. ठीक आहे ना. एक गोष्ट सर 2/3 का बरं आलं? 2/3 कारण हे V ची पॉवर 1/3 ना, तर 1/3 कराल तर त्याला स्क्वेअर केला 2/3 येतं. ठीक आहे. ओके सर. ओके. जर तुम्हाला कोणी विचारलं की याच्यापासून हा बनवलाय तर सांगा किती वर्क डन झालं? तो बेटा इथे जे वर्क डन आहे, वर्क डन जे आहे तो वर्क डन काय येईल सर? वर्क डन येईल बेटा, काय येईल वर्क डन? सरफेस टेन्शन इंटू चेंज इन सरफेस एरिया. तर 4π कॉमन घेतला तर R2² मायनस R1². फायनल एरिया किती? तर 4πr2², इनिशियल आहे 4πr1². तर हे डायरेक्ट वर्क डन येतं. सोप बबल असेल तर इंटू 2 करायचं, इथं इंटू 2 करायचं, विसरू नका. सोप बबलसाठी इंटू 2 करायचं सगळीकडे. ठीक आहे. ओके सर. ओके. हे कळाले सर? कळाले. आता पुढे हे तर क्वेश्चन आहेत, हे क्वेश्चन करून घ्याल. पुढे असं आहे की पीएचडी ऑन वॉटर ड्रॉप. हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे कारण वॉटर ड्रॉपवर भरपूर प्रश्न येतात. तर आता नीट लक्ष द्या. केस काय आपल्याकडे? केस अशी आहे की आपल्याकडे एका मोठ्या ड्रॉपपासून आपण n छोटे ड्रॉप बनवलेत. किती? n छोटे ड्रॉप बनवले ज्याची रेडियस किती आहे? स्मॉल आर आहे. आता सरांनी बोलायचं आणि विद्यार्थ्यांनी ऐकत जायचं. आता ऐका. कॅपिटल आर आणि स्मॉल आर मध्ये काय नातं आहे? तर कॅपिटल आर इज इक्वल टू असतो बेटा n ची पॉवर 1/3 इंटू स्मॉल आर. म्हणजे जर मी 125 ड्रॉप बनवले तर मोठ्याची रेडियस ही 125 ची पॉवर 1/3, 125 ची पॉवर 1/3 दॅट इज 5 आर असेल. 5 टाइम्स असेल या छोट्याच्या रेडियसचा. ठीक आहे. नंतर सीईटी तुम्हाला विचारेल की चेंज इन सरफेस एरिया किती झाला? चेंज इन सरफेस एरिया किती झाला? तर चेंज इन सरफेस एरिया कसं लिहाल? तर तुम्ही लिहाल फायनल सरफेस एरिया मायनस इनिशियल सरफेस एरिया. बरोबर ना. आता फायनल मायनस इनिशियल लिहिताना काय लिहाल? फायनल किती आहे? फायनल आहे सर 4πr² इंटू n. असं का बरं लिहिलं? इंटू n कारण एकाचा 4πr² आहे, असे n ड्रॉप्स आहेत. मायनस इनिशियल किती आहे? तर 4π कॅपिटल R². ठीक आहे. ओके सर. मग तुम्ही सर मला एक सांगा, याला असं लिहू शकतो का आपण? कसं लिहायचं याला लिहू शकता तुम्ही? कसं लिहितो आपण? याला लिहू की डेल्टा ए. आता डेल्टा एची गोष्ट चालू आहे ना. डेल्टा इज इक्वल टू 4π कॉमन घ्या nr² मायनस कॅपिटल R². दिस इज चेंज इन सरफेस एरिया. कशाच्या टर्ममध्ये? छोट्याच्या रेडियस आणि मोठ्याच्या रेडियसच्या टर्ममध्ये. ठीक आहे. दिस इज द केस नंबर 1. त्याच्यानंतर काय? मला याच्या टर्ममध्ये नाही पाहिजे, मला कशाच्या टर्ममध्ये पाहिजे? मला फक्त तुम्ही सांगा सर छोट्याच्या रेडियसच्या टर्ममध्ये किती येतो? छोट्याच्या रेडियसच्या टर्ममध्ये. तर छोट्याच्या रेडियसच्या टर्ममध्ये लक्षात ठेवायचं 4πr²
4πr² n मायनस n ची पॉवर 2/3. तर हे कसं काय आलं ते त्याची तू टेन्शन घेऊ नको, ते लेक्चरमध्ये झाले, तू फक्त लक्षात ठेव हा फॉर्म्युला आहे. आलं लक्षात? नाही सर मला आहे ना तुम्ही मोठ्याच्या रेडियसच्या टर्ममध्ये सांगा, मोठ्याच्या रेडियसच्या टर्ममध्ये सांगा चेंज इन एरिया. तर तो येतो बेटा 4πR² आणि इथे n ची पॉवर 1/3 - 1. ओके सर, ओके सर, ओके बेटा, ओके. आता ऐका सर तुम्ही एक सांगा, काय का तुम्ही मला व्हॉल्यूमच्या टर्ममध्ये सांगू शकता का? व्हॉल्यूमच्या टर्ममध्ये म्हणजे मोठ्याच्या व्हॉल्यूमच्या टर्ममध्ये सांगू शकता का? मोठ्याच्या व्हॉल्यूमच्या टर्ममध्ये तर सांगू शकतो. हा फॉर्म्युला पण खूप इम्पॉर्टंट आहे, सीईटी विचारते. 3v 1/r - 1/R. तर इथे v काय, व्हॉट इज v हिअर? तर बेटा v इज व्हॉट? v इज 4π/3 R³. एवढे फॉर्म्युले सांगितले मी तुम्हाला चेंज इन एरियाचे. ठीक आहे सर, एवढे फॉर्म्युले का दिले? यासाठी दिले कारण तुला वर्क डन जर कोणी विचारलं तर टी इंटू डेल्टा ए असते, टी इंटू डेल्टा ए असतं. तर जे आपण डेल्टा ए साठी फॉर्म्युला लिहिला तिथे फक्त टी नी मल्टिप्लाय करायचं, तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला येतील. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, काय सांगतं सर? सगळ्यात पहिले बेटा फक्त आणि फक्त डेल्टा ए कोणाच्या टर्ममध्ये? छोट्याच्या आणि मोठ्याच्या रेडियसच्या टर्ममध्ये, दॅट इज nr² - R². ठीक आहे, 4π फक्त छोट्याच्या रेडियसच्या टर्ममध्ये 4πr² बाहेर येतो. ठीक आहे, छोट्याच्या रेडियसचा स्क्वेअर आणि n - n ची पॉवर 2/3. ठीक आहे सर, मोठ्याच्या रेडियसच्या टर्ममध्ये तर 4πr² n ची पॉवर 1/3 - 1. सर व्हॉल्यूमच्या टर्ममध्ये, मोठ्याच्या व्हॉल्यूमच्या टर्ममध्ये तर बेटा 3v इथे बाहेर काय येतो सर? 3v ब्रॅकेटमध्ये 1 छोट्याच्या रेडियस - 1 मोठ्याच्या रेडियस. सगळे फॉर्म्युले पाठ करा, डायरेक्ट क्वेश्चन आहे, नो कन्सेशन. ओके सर, ओके. बघा कितीदा तुला नव्याने आठवावे. बघा, वर्क डन टू गेट द n स्पेरिकल ड्रॉप ऑफ इक्वल साइज फ्रॉम अ सिंगल स्पेरिकल ड्रॉप. एकापासून जेव्हा आपण बनवतो, एकापासून खूप सारे बनवतो तेव्हा वर्क डन कशाला प्रपोर्शनल असतं? एकापासून बनवतो तेव्हा, एकापासून म्हणजे मोठ्या ड्रॉपच्या टर्म मध्ये. हे काय? हे आन्सर येते डायरेक्ट, हे आन्सर येते n ची पॉवर 1/3 - 1. सर कुठे बेटा लिहिले बघा, मोठ्याच्या टर्म मध्ये काय? n ची पॉवर 1/3 - 1. फक्त इंटू सरफेस टेन्शन केलं का वर्क डन येतं. प्रोपोर्शनल विचारले म्हणून डायरेक्ट आन्सर आलं. ठीक आहे, इथे बघा, इथे 2023चा प्रश्न आहे बघा. सरफेस टेन्शन दिले, वर्क डन इन ब्रेकिंग लार्ज ड्रॉप इक्वल ड्रॉपलेट्स. कशाच्या टर्म मध्ये? मोठ्या आरच्या टर्म मध्ये. सरांनी हा फॉर्म्युला लिहून दिला, विषय संपलेला आहे. याचा काही संबंध नाही, याचा पण संबंध नाही. ठीक आहे, याचा संबंध नाही. ओके सर, ओके. आता काय म्हटले बघा, 2024चा प्रश्न आहे. n नंबर ऑफ लिक्विड ड्रॉप्स इच विथ सरफेस एनर्जी जॉईन टू फॉर्म अ सिंगल ड्रॉप. परत तीच केस आहे. आता विचारले काय ॲब्झॉर्ब होईल का रिलीज होईल? पण आता इथे कोणाची एनर्जी दिली आहे? ई कोणाची एनर्जी दिली आहे? सर ई कोणाची दिली आहे? तर इच बघा, इच म्हणजे छोट्या ड्रॉपची दिली आहे, छोट्या ड्रॉपची दिलेली आहे. छोट्या ड्रॉपची एनर्जी म्हणजे काय दिली तुम्हाला? नक्की तुम्हाला दिलेलं आहे सरफेस टेन्शन इंटू छोट्याचा एरिया. मी तुला सांगितलं ना, सरफेस एनर्जी कशी लिहितात? सरफेस टेन्शन इंटू त्याचा एरिया म्हणजे टी इंटू 4πr². टी इंटू 4πr² ची तुम्हाला व्हॅल्यू दिली एनर्जी. अरे एनर्जी काय असते बेटा? वर्क डनला काय लिहू शकतो तू? वर्क डन इज इक्वल टू टी 4πr². फक्त टी ने मल्टिप्लाय करशील, टी इंटू 4πr² ची व्हॅल्यू ई देऊन ठेवली म्हणजे ई n - n ची पॉवर 2/3. ई n - n ची पॉवर 2/3. सर या दोघांपैकी कुठलं ऑप्शन येते? तर तुला एक गोष्ट सांगतो, नेहमी लक्षात ठेव. जर एरिया वाढला, फायनल एरिया जर वाढला तर काय होतं ना? तर काय होतं बेटा? तर सरफेस एनर्जी वाढते. एरिया वाढला तर सरफेस एनर्जी वाढेल, बरोबर आहे ना? जर सरफेस एनर्जी वाढली, सरफेस एनर्जी कशी वाढली असेल? आधीच्या कंपॅरिझन मध्ये सरफेस एनर्जी कशी वाढली? सरफेस एनर्जी तेव्हा वाढली जेव्हा एनर्जी ॲब्झॉर्ब झाली. काय झाली सर? एनर्जी ॲब्झॉर्ब झाली बेटा, ॲब्झॉर्ब झाली. जेव्हा मोठ्या ड्रॉप पासून, आता इथे काय होतंय? n नंबर ऑफ इक्वल ड्रॉप्स टू जॉईन अ सिंगल ड्रॉप. छोट्यापासून मोठा बनवला तर सरफेस एनर्जी कमी होते, सरफेस एरिया कमी होतो. सरफेस एरिया का होतो सर? कमी होतो. अरे हे तुला दिसतंय का? छोट्यांचा सरफेस एरिया जास्त असेल कारण ते आधी आतमध्ये होते, ते बाहेर आले. ते आतमध्ये होते ना, तर त्यांनी सरफेस त्यांचा बाहेर आणला. छोट्यांची सरफेस एनर्जी टोटल जास्त असते. ठीक आहे, इकडे एक पॉईंट आहे जो मी लिहून देतो हवं तर तुला स्टार मार्क करून. काय की मास आणि व्हॉल्यूम, ठीक आहे ना, ऑफ सिंगल ड्रॉप इज इक्वल टू मास आणि व्हॉल्यूम ऑफ काय? टोटल ड्रॉप्स. सीईटीने विचारलेला प्रश्न आहे की याचं मास आणि यांचं मास सेम आहे का? येस,
सगळ्यांचं मिळून ना, सगळ्यांचं मिळून मास जे आहे ते याचं मास आहे. याचा व्हॉल्यूम आणि सगळ्यांचा टोटल व्हॉल्यूम सेम आहे का? येस. पण याचा सरफेस एरिया आणि याचा सरफेस एरिया सेम आहे का? तर बिलकुल नाही. म्हणजे मला म्हणायचं यांचा सरफेस एरिया A1 आहे आणि याचा A2 आहे. पहिल्याचा A1 आणि A2 आहे. निश्चितपणे A2 इज ग्रेटर दॅन A1. ठीक आहे. A2 म्हणजे काय ना, हा टोटल म्हणतोय मी, टोटल सगळ्यांचा. सगळं डिस्कस करून टाकले सरांनी, सगळं डिस्कस केले. तर या केसमध्ये छोट्यापासून मोठा बनतोय ना, छोट्यापासून मोठा बनतोय, जे सरफेस एरिया कमी होतोय. सरफेस एरिया कमी झाला तर पोटेन्शियल एनर्जी कमी होईल. पोटेन्शियल एनर्जी कमी झाली याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ झालं बेटा एनर्जी रिलीज झाली. त्याचा आन्सर काय पाहिजे? याचा आन्सर काय पाहिजे? कुठे गेलं ते? एनर्जी विल बी रिलीज्ड. चला जाऊ दे, प्रश्न थोडी डिस्कस करायला. हे करून घ्या, हे करून घ्या, हे पण करून घ्या. हे बघा, मी तुम्हाला म्हटलं ना, हे तुम्हाला म्हटलं ना, व्हॉल्यूम, वर्क डन आणि व्हॉल्यूम सांगितलं होतं ना सरांनी. वर्क डन आणि व्हॉल्यूम कुठे गेला तो? कुठे गेला रे तू? हे गेलेला आहे. कुठे गेलेला आहे? बरेच जण पहिल्यांदा अभ्यास करतायत, ते तर कोमामध्येच जातील. वर्क डन किंवा पोटेन्शियल एनर्जी कशाला प्रोपोर्शनल आहे? व्हॉल्यूमची पॉवर 2/3 ला. ठीक आहे ना? ठीक आहे सर, करून बघा, आन्सर येईल. आन्सर येईल बेटा डायरेक्ट. काही नाही समजलं तर एवढं लक्षात ठेवायचं आयुष्यात, की रेडियस जो आहे ना तो व्हॉल्यूमची पॉवर 1/3 ला प्रोपोर्शनल असतो. विषय संपून टाक बेटा तू, आणि त्याच्यानंतर आन्सर येऊन जाईल. एनिवे चला पुढे काय सर? पुढे काय? पुढे काही नाही, हे करून घ्या, पुढे करून घ्या, पुढे करून घ्या. आता नेक्स्ट टॉपिक इज एक्सेस प्रेशर. एक्सेस प्रेशर सर, एक्सेस प्रेशर काय असतं? एकदम सोपं असतं. एक्सेस प्रेशर मध्ये लक्षात ठेव की कॉन्केव्ह काय असतं आणि कॉन्केव्ह काय असतं, कॉन्व्हेक्स काय असतं. कॉन्केव्ह म्हणजे काय? कॉन्केव्ह म्हणजे ती बाजू जी गुफेसारखी असते. गुफा यु नो गुफा. गुफा म्हणजे सर केव कशी असते? अशी असते ना केव, अशी असते ना. अशी तर कोणाकडे केव नाही ना. अये कुठल्या तू केव मध्ये गेला तेव्हा अशी होती का? नाही, अशी केव असते. तर ही जी केव आहे बेटा, ही जी बाजू आहे दॅट इज कॉन्केव्ह, आणि ही काय सर? ही कॉन्व्हेक्स. ठीक आहे ना? तो नेहमी लक्षात ठेवायचं की कॉन्केव्हचं प्रेशर नेहमी जास्त असतं. काय सर? प्रेशर ऑफ कॉन्केव्ह हे नेहमी जास्त असतं ॲज कम्पेअर टू प्रेशर ऑफ कॉन्व्हेक्स. प्रेशर ऑफ कॉन्व्हेक्स. ठीक आहे? ओके सर, कळालं. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, लेटेस्ट से आतमध्ये P प्रेशर आहे, P1 प्रेशर आहे. ठीक आहे, P1 प्रेशर आहे आणि इकडे P2 प्रेशर आहे. P2 प्रेशर आहे. तर आतमधलं प्रेशर जास्त आहे बाहेरच्या पेक्षा, म्हणून मी म्हणतो P1 मायनस P2 इज इक्वल टू, याला डेल्टा P म्हणतात, प्रेशर डिफरन्स. अँड व्हॉट इज दिस सर? दिस इज नथिंग बट व्हॉट? दिस इज नथिंग बट बेटा एक्सेस प्रेशर. एक्सेस प्रेशर, एक्सेस प्रेशर म्हणजे आतमध्ये किती प्रेशर आहे जास्त ॲज कम्पेअर टू बाहेर. याचा फॉर्म्युला डायरेक्ट लक्षात ठेवायचा, P1 मायनस P2 इज इक्वल टू 2T/R. 2T/R आलं लक्षात? 2T/R. ठीक आहे, कळालं तुला? कळालं. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जरी ते सोप असेल, जर सोप बबल आला, सोप बबल, ठीक आहे ना, हा ड्रॉप म्हटला की 2T/R. सोप बबल आला तर P1 मायनस P2 इज इक्वल टू 4T/R करशील. जिथे सोप आला तिथे इंटू 2 करायचं फॉर्म्युल्याला, बाकी काही नाही. ठीक आहे ना? आता हा एक प्रश्न आला होता सीईटी मध्ये, आत्ता आलाय इतक्यात. तर सीईटी काय म्हणेल? हे तर सोपं आहे. ठीक आहे ना? याचे एकदा व्हॅरिएशन डिस्कस करू आपण. बघा, तुम्हाला काय काय विचारू शकते सीईटी. डेल्टा पी जो आहे, डेल्टा पी इज इक्वल टू असतो 2T/R ड्रॉपच्या केसमध्ये. तो डेल्टा पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1 रेडियस. ठीक आहे? मग सीईटी काय विचारेल? सीईटी म्हणेल सांगा की प्रेशर डिफरन्सचा रेशो काय, दोन ड्रॉपच्या प्रेशर डिफरन्सचा रेशो काय. तर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रेडियस आहे, म्हणजे तुम्ही लिहू शकता R1/R2. खतम. अरे इन्व्हर्स आहे ना बाळे का तू, इन्व्हर्स आहे असं लिहू शकतो. पण कधी कधी ते काय देतील, कधी कधी तुम्हाला एरिया देतील. एरिया, मग सर जर एरिया दिला तर, रेडियस नाही तर एरिया दिला तर एरिया दिला तर √A1/A2. अरे एरिया इज डायरेक्ट, काय बधीर रे, एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R². दोन्ही साईडला रूट घेतला तर √एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R. ठीक आहे? बालवाडी गँग. ठीक आहे? पण नाही सर, जर व्हॉल्यूम दिला तर, व्हॉल्यूम दिला तर बेटा व्हॉल्यूम दिला तर मी तुला काय सांगितलं होतं, रेडियस कशाच्या प्रोपोर्शनल असतो? व्हॉल्यूमच्या क्यूब रूटच्या, बरोबर. सो V1/V2 ची पॉवर 1/3. आलं लक्षात तुम्हाला? आलं लक्षात? सो तुम्ही काही पण करू शकता. ठीक आहे? हे लक्षात ठेवा, बाकी प्रश्न होऊन जातील तुमचे. लक्षात काय ठेवायचं? लॉजिकल आहे सगळं. आता इथे बघा एक प्रश्न बनतो. इथे प्रश्न असा आहे की लेटेस्ट से इथलं प्रेशर आहे ॲटमॉस्फिअर प्रेशर, बाहेर काही नाही दिलं तर ॲटमॉस्फिअर. इकडचं प्रेशर आहे P1 आणि इकडचं प्रेशर आहे P2. ठीक आहे ना? आणि हा सोप बबल आहे. हा कुठला बबल आहे सर? सोप बबल आहे. सोप बबल आहे. ठीक आहे? आता एक गोष्ट लक्षात ठेवा, सीईटीने काय केलं, इथे काय केलं की आतमध्ये इथे दोन सरफेस आहे. दोन सरफेस म्हणजे काय म्हणायचं मला, हा एक, हा दुसरा आणि हा अजून एक. म्हणजे इथे काय होतं, इथे फक्त कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स होतं. इथे काय ना, हा आहे. आणि ते काय विचारतील तुम्हाला? ते विचारतील P2 किती आहे. P2 किती आहे.
ठीक आहे. आणि तुम्हाला रेडियस देऊन ठेवली R2 आणि R1. नीट लक्ष द्या मी कसं करतो. सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचं, सगळ्यात पहिले बघा पी हा कॉन्केव साईडला आहे P1 है ना, तर मी लिहू शकतो P1 मायनस पी ॲटमॉस्फिअर. एक्सेस प्रेशर, इथलं प्रेशर मायनस इथलं प्रेशर इज इक्वल टू 4T बाय मोठ्याचा रेडियस, कारण मोठ्यासाठी लिहितो आपण, या मोठ्याचा रेडियस किती आहे R2. 4T का लिहिलं, कारण सोप बबल आहे म्हणून. त्याच्यानंतर इथे काय लिहू शकतो तू, इथे याच्यासाठी एक्सेस प्रेशर काय, याच्यासाठी एक्सेस प्रेशर म्हणजे याची कॉन्वेक्स बाजू ही आहे आणि कॉन्केव ही आहे, म्हणजे P2 मायनस P1 इज इक्वल टू किती येतो, इज इक्वल टू यायला पाहिजे 4T बाय आतल्यासाठी बघतोय म्हणजे R1. या दोन इक्वेशनला सॉल्व्ह करायचं. या दोन इक्वेशनला जर सॉल्व्ह केलं ना, तुम्हाला P2 विचारतात. काय विचारतात तुम्हाला, P2 विचारतात. या दोन इक्वेशनला जर ऍड केलं तर काय येतं, P1 कॅन्सल होऊन जाईल. तो P2 मायनस पी ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू 4T बाय R2 प्लस 4T बाय R1. इथून डायरेक्ट P2 येऊ शकतो, P2 मायनस पी ॲटमॉस्फिअर, जे पाहिजे ते सगळं येऊ शकतं. ठीक आहे. दिस इज द कॉन्सेप्ट. एक हा प्रश्न आहे. नीटने नाही विचारला, म्हणजे सीईटीने विचारला, पण नीटच्या सिलेबसला, जेईच्या सिलेबसला आहे म्हणून सांगतो. जेव्हा दोन बबल असतील, जेव्हा दोन सरफेस असतील, ते एकत्र येतात. ठीक आहे ना. एकत्र आल्यानंतर आहे ना, तर असा एक कॉमन सरफेस बनतो. तर या कॉमन सरफेसची, या कॉमन इंटरफेसची ते रेडियस विचारतात. याची कॉमन रेडियस विचारतात. लेटेस्ट असा काहीतरी याची रेडियस आहे, आपल्याला नाही माहिती रेडियस किती, ती R आहे. त्याचा फॉर्म्युला डायरेक्ट लक्षात ठेवा. R इज इक्वल टू असतो बेटा R1 R2 अपॉन R1 मायनस R2. विषय खतम, विषय संपलेला आहे सर. अजून एक व्हेरिएशन आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला असेल, ज्यांना थोडंफार फिजिक्स येत असेल, त्यांना कळतंय मी कुठले फॉर्म्युले वापरतोय. ज्यांना कळत नाहीये, तर तुम्हाला जे अवघड फॉर्म्युले वाटते त्याला सध्या जाऊ द्या. जे फॉर्म्युले सोपे वाटतात त्याला ॲब्झॉर्ब करा आणि लिहित चला. क्वेश्चन प्रॅक्टिस करत चला. मी क्वेश्चन पण अटॅच केलेत. चला. आता ऐका, तुम्हाला आहे ना डेल्टा पी विचारतात. डेल्टा पी इन एअर बबल फॉर्म इन लिक्विड. एखाद्या लिक्विडच्या आतमध्ये जर बबल बनला तर त्याचं एक्सेस प्रेशर किती आहे? एक्सेस प्रेशर म्हणजे मला काय पाहिजे ना, P1 मायनस P2 पाहिजे. P1 मायनस P2. याची कॉन्केव साईड काय P1, कॉन्वेक्स काय P2. ऑलवेज रिमेंबर हे किती असतं सर, हे असतं बेटा 2T बाय R. सर 2T बाय R का बरं, 2T बाय R का बरं, कारण हा काय आहे ना, हा सोप बबल नाही आहे. हा कुठला बबल आहे सर, दिस इज एअर बबल. ठीक आहे. एअर बबल असेल, ड्रॉप असेल तर 2T बाय R, मात्र सोप बबल असेल तर 4T बाय R. कधी विसरायचं नाही आयुष्यात. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. तर हा हे काय असतं 2T बाय R प्लस H रो जी. डायरेक्ट लक्षात ठेवा. 2T बाय R प्लस H रो जी. ठीक आहे. हे डायरेक्ट लक्षात ठेवा. ओके सर, ओके. पुढे हे क्वेश्चन करू शकता तुम्ही. क्वेश्चन तुम्हाला वाटले तेव्हा करू शकता, विषय नाही, डायरेक्ट होऊन जातील. त्याच्यानंतर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बेटा. व्हॉट इज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट? अँगल ऑफ कॉन्टॅक्टचे तुम्हाला फक्त आयडिया सांगतो. काही क्वेश्चन सांगतो कसे क्वेश्चन येतात, म्हणजे तुमचं पटपट रिवाइज होऊन जाईल आणि विषय काम होऊन जाईल. ठीक आहे. चला लक्ष द्या इकडं. विषय असा आहे की अँगल ऑफ कॉन्टॅक्टमध्ये आधी तर विद्यार्थ्याला हे कळायला पाहिजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा काढतात. तर सगळ्यात पहिले काय करायची, जी मिनिस्कस आहे, जी अशी मिनिस्कस आहे, ही मिनिस्कस आहे, त्या मिनिस्कसला, वॉटरच्या मिनिस्कसला एक टँजंट ड्रॉ करायची. केली. दुसरी टँजंट कुठे ड्रॉ करायची, सॉलिड सरफेसला, जिथे वॉटर कॉन्टॅक्टमध्ये. सर कुठं कॉन्टॅक्टमध्ये, हे बघा हा सॉलिड सरफेस आहे, इथं कॉन्टॅक्टमध्ये, तर इथे टँजंट ड्रॉ केली. आणि या दोघांमधला अँगल घ्यायचा. कुठला अँगल घ्यायचा, हा अँगल घ्यायचा का हा अँगल घ्यायचा, तर हा अँगल घ्यायचा. तो अँगल घ्यायचा जो कशात बनतो, तो पाण्याच्या आतमध्ये बनतो. हा जो थीटा आहे ना, थीटा इज ऑलवेज इनसाइड लिक्विड. ठीक आहे. जसं बघा या केसमध्ये जर तुम्हाला बनवायची असेल तर कशी बनवता तुम्ही, तर सगळ्यात पहिले एक टँजंट ड्रॉ करा. ही टँजंट ड्रॉ केली लिक्विडच्या सरफेसला, नंतर सॉलिडच्या सरफेसला ड्रॉ केली सर. आणि आता लिक्विड आणि सॉलिडच्या मध्ये, म्हणजे लिक्विडच्या आतमध्ये, या दोन लाईन मधला अँगल जो लिक्विडच्या आतमध्ये, हा बघा हा अँगल लिक्विडच्या आतमध्ये. इकडे नका जाऊ, इकडे बघा ही मिनिस्कस आणि हा सॉलिड, तर हा अँगल थीटा. हा अँगल किती आहे सर, थीटा. आलं लक्षात? ओके सर. आता ऐका केसेस ऐका. जेव्हा थीटा लेस दॅन 90 डिग्री असेल, तेव्हा काय होतं सर, तेव्हा वेटिंग होतं. ॲक्यूट अँगलला वेटिंग होतं. बघा हे कॅपिलराइज झाले आणि इथे पाणी असं चढलेलं आहे बघा, पाणी चढतंय म्हणजे तिथे वेटिंग होतं. ठीक आहे, वेटिंग होतं. त्याचबरोबर या केसमध्ये ना ॲडेसिव्ह फोर्स जो आहे, ॲडेसिव्ह जास्त असतो ॲज कम्पेअर टू कोहेसिव्ह. ठीक आहे ना. ॲडेसिव्ह का जास्त असतो, म्हणून तर वेटिंग होतं. या पाण्याला इंटरेस्ट आहे सॉलिडला टच करायला. ठीक आहे. आणि नंतर याचा शेप विचारतात. याचा शेप काय असतो बेटा, व्हॉट इज दिस शेप, दिस इज कॉन्वेक्स.
सीईटी डायरेक्ट विचारेल तुम्हाला की जर कॉन्वेक्स शेप असेल तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती आहे, लेस दॅन 90, ग्रेटर दॅन 90, लेस दॅन 90. कॉन्वेक्स शेप असेल तर वेटिंग होईल की नाही, येस वेटिंग होईल. ठीक आहे ना, या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. ओके सर, ओके. इकडे बघा, इकडे बघा. इकडे जर तुम्ही लक्षात ठेवलं की थीटा इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 90 डिग्री जर असेल, इक्वल पण आणि ग्रेटर पण, तर अशा केसमध्ये नो वेटिंग बेटा, नो वेटिंग. वेटिंग होत नाही, वेटिंग होत नाही. ठीक आहे. आणि अशा वेळेस कोहेसिव्ह फोर्स जास्त असतो. कोहेसिव्ह इज ग्रेटर दॅन ॲडेसिव्ह. ते पाणी म्हणतं खड्ड्यात जा. काय म्हणतं पाणी? खड्ड्यात जा. पाणी म्हणतं त्या सॉलिडला खड्ड्यात जा, मी तुला वेट करणार नाही, मी तुला वेट करणार नाही, म्हणजे मी तुला ओलं करणार नाही, खड्ड्यात जा, मी माझ्या पाण्याबरोबर खुश आहे, माझ्या पाण्याबरोबर खुश आहे. म्हणून कोहेसिव्ह म्हणजे सेम परिवारात इज ग्रेटर दॅन ॲडेसिव्ह म्हणजे आदर परिवार. ठीक आहे. आणि एक गोष्ट सर बेटा, इथे काय होतं झालं, इथे काय झालं, जेव्हा थीटा लेस दॅन 90 डिग्री तेव्हा काय होतं, तेव्हा कॅपिलरी राईज होतं. काय होतं सर? कॅपिलरी राईज. दिसतंय का तुला? कॅपिलरी राईज. ठीक आहे. सगळे एमसीक्यू आहे जे सर बोलतायत का डायरेक्ट एमसीक्यू आहे. आणि इथे काय होतं सर, इथे कॅपिलरी फॉल होतं, कॅपिलरी फॉल होतं. ठीक आहे. कॅपिलरीची हाईट कमी होते, म्हणजे ही वॉटरची हाईट कमी होते. आता अजून एक गोष्ट अशी आहे सर, कारण की इथं वेटिंग होत नाही ना, म्हणून इथे काय होतं, वॉटर प्रूफिंग एजंट म्हणून वापरतात. काय वापरतात सर? वॉटर प्रूफिंग एजंट. सीईटी डायरेक्ट विचारेल, जर वॉटर प्रूफिंग एजंट वापरायचं असेल तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय पाहिजे, तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ग्रेटर दॅन 90 डिग्री पाहिजे. तर याचा शेप काय बनतो सर? व्हॉट इज द शेप ऑफ दिस? तो याचा शेप जो बनलाय तो कसा बनलाय? कॉन्वेक्स. हे जे पान आहे ना, तो एमसीक्यू बनतात डायरेक्ट अँगल ऑफ कॉन्टॅक्टचे. ठीक आहे ना. ओके सर. चला पुढे. इथे किती अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे सांग मला पटकन, पटपट सांग विद्यार्थी मित्रा, पटपट सांग. पाण्याला आधी टँजंट टाक. पाण्याला टँजंट टाकली सर, पाण्याला टँजंट टाक. इथं सॉलिड सर्फेसला टँजंट टाक. टाकली. आता पाण्याच्या आतमध्ये अँगल बघ. पाण्याच्या आतमध्ये कुठला अँगल आहे? हा 90 डिग्री. शाबास, 90 डिग्री आहे. 90 डिग्रीला नो वेटिंग. आणि कॅपिलरी राईज किती असतो? 0 असतो. नो राईज ऑफ कॅपिलरी, नो राईज, नो फॉल. राईज होत नाही, फॉल पण होत नाही थीटा 90ला. सर इथं काय? तर जेव्हा असं दिसेल, पाणी किती खतरनाक चिपकले बघा. पाणी एकदम खतरनाक चिपकलं म्हणजे काय? पाण्याच्या सरफेसला टँजंट मार. आता हा पाण्याचा सरफेस आहे जो सॉलिडला चिपकलाय, तर पाण्याच्या सरफेसला टँजंट मारली तर ही येते, ही टँजंट येते का सर? येते. अच्छा, पाण्याच्या सरफेसला ही आली, सॉलिडला पण तीच येईल, सॉलिडला ती येईल. म्हणजे इथं थीटा किती बेटा? थीटा किती सर? इथं थीटा 0 आहे. इथं मॅक्सिमम वेटिंग होते. ठीक आहे. हे प्युअर वॉटरला असते, प्युअर वॉटरला हा अँगल असतो. ठीक आहे. तेवढं सरांनी सांगितलंय. ठीक. ओके सर. हे तुम्ही आता वाचून घ्याल, हे कामाचं आहे तुमच्या परीक्षेचा, हे वाचून घ्या. ठीक आहे ना. हे अँगल वगैरे विचारतात अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कधी वाढतो कधी कमी होतो, इम्प्युरिटी वगैरे बोर्डच्या पुस्तकात वाचा, याचा विषय संपून जाईल. ठीक आहे. डन. खतरनाक विद्यार्थी COEP ला पोहोचलाच पाहिजे. डायरेक्ट मोहीम आहे सर, डायरेक्ट मोहीम आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कॅपिलरी राईज मध्ये काय बघायचंय? सगळ्यात पहिले कॅपिलरी राईज मध्ये एक बघायचं बेटा की कॅपिलरी राईजचा सगळ्यांना फॉर्म्युला माहिती आहे. काय फॉर्म्युला असतो? 2t अपॉन कॅपिटल R रो जी. हा एक फॉर्म्युला आहे. तर इथे कॅपिटल R काय आहे बेटा? कॅपिटल R आहे मिनिस्कसचा रेडियस. मिनिस्कस हे जे बनतंय ना, हे जे बनले का, हे असं त्याचा रेडियस. हे बघा मी काढले, असा पूर्ण स्पिअर दाखवायचा प्रयत्न केलाय. याचा रेडियस जेव्हा असतो तेव्हा 2t/r रो जी असतो. ठीक आहे. जर मला कॅपिलरीच्या रेडियसच्या टर्म मध्ये लिहायचं असेल, तर हा फॉर्म्युला बनतो H इज इक्वल टू 2t cos theta अपॉन R रो जी. सर व्हॉट इज थीटा? थीटा इज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. थीटा काय बेटा? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ठीक आहे. ओके सर. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हे झालं. याच्यानंतर सर याचे प्रश्न कसे बनतात सांगतो, कसे प्रश्न बनतात. आता ऐका, वेगवेगळ्या केसेस ऐका. आता सरांनी लिहायचं आणि विद्यार्थ्यांनी ऐकायचं, फक्त एकदम ऐकायचं. मी काय म्हणतोय बघा. सगळ्यात पहिले तुम्हाला सीईटी काय म्हणेल? सीईटी म्हणेल माझ्याकडे 2 ट्यूब आहे, एकाचा रेडियस R1 आहे, दुसऱ्याचा रेडियस किती आहे? R2 आहे. अशा 2 कॅपिलरी ट्यूब आहे. तर सांगा की H1/H2 किती येईल? तर मी म्हणेल H1/H2 किती येईल? तर जेव्हा बाकी सगळ्या गोष्टी कॉन्स्टंट दिलेल्या असतात, तुम्हाला फक्त रेडियस बदलतो, तर H इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू R. म्हणजे इथे यायला पाहिजे R2/R1. तर एरियाच्या टर्म मध्ये किती येईल? तर एरियाच्या टर्म मध्ये येईल बेटा √A2/A1. झाला पहिला प्रश्न झाला. आता दुसरा प्रश्न ऐक. सीईटी म्हणेल की
काय कर, या कॅपिलरीला आहे ना तू, या कॅपिलरीला तू लिफ्टमध्ये घेऊन जा, या कॅपिलरीला लिफ्टमध्ये घेऊन जा. म्हणजे जी व्हॅरिएशन, जी व्हॅरिएशन, जी व्हॅरिएशन, जी व्हॅरिएशन म्हणजे आता बघा एच इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू जी. जर बाकी सगळं कॉन्स्टंट राहिलं तर एच इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू जी. म्हणजे मला जनरली असं मी लिहू शकतो H2/H1, ठीक आहे, इज इक्वल टू G1/G2. ठीक आहे. तुम्हाला म्हणतील जर कॅपिलरीला मूनवर घेऊन गेलो तो काय, मूनवर घेऊन गेलो तो जीच्या जागी G/6 येतो, बरोबर. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, एक गोष्ट लक्षात ठेवा. सपोज एखादी लिफ्ट आहे, सपोज एखादी लिफ्ट आहे, त्या लिफ्टमध्ये जर आपण हे इन्स्ट्रुमेंट ठेवलं, हे सगळं दुकान हे लिफ्टमध्ये ठेवलं, ठीक आहे ना, हे लिफ्टमध्ये ठेवलं आणि लिफ्ट जर वरती जात असेल, ठीक आहे, लिफ्ट वरती जाते विथ ॲक्सेलरेशन ए, त्याच्यानंतर लिफ्ट खाली येते विथ ॲक्सेलरेशन ए, ठीक आहे. तर या केसमध्ये जेव्हा लिफ्ट वरती जात असेल तेव्हा जी किती असतो बेटा, जी असतो G+A. जी इफेक्टिव्ह किती असतो G+A, ठीक आहे. आणि जेव्हा लिफ्ट खाली जात असेल तेव्हा जी इफेक्टिव्ह किती असतो, जी इफेक्टिव्ह असतो सर G-A, G-A. म्हणजे वरती जाताना जी तर वाढला सर, वरती जाताना जी वाढला, वरती जाताना जी वाढला तर एच कमी होईल. एच काय होईल, कमी होईल. डायरेक्ट सीटी प्रश्न विचारेल, एच कमी होईल. अच्छा सर, अजून सांगा. खाली येताना जी कमी झाला, म्हणजे एच काय होईल, वाढेल. एच काय होईल बेटा, वाढेल. झालं का? अजूनच नाही, एवढंच नाही, अजून सांगतो तुला. जर फ्री फॉल झाला, काय झाला सर, फ्री फॉलचा अर्थ कळतो का तुला? फ्री फॉल म्हणजे काय? फ्री फॉल म्हणजे बेटा, फ्री फॉल म्हणजे G0. तर G0 झाल्यानंतर इथे जर G0 टाकला तर एच इनफायनाईट होईल. इनफायनाईटचा अर्थ कळतो का? कॅपिलरी फुटून ढगात जाईल का पाणी? बिलकुल नाही, तसं होत नाही. तर कॅपिलरी फुल भरते. तर G0 झाल्यावर काय होतं, फुल राईज होतो. त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर होऊ शकतं फ्री फॉलच्या ऐवजी काय होऊ शकतं, याला सॅटेलाइटमध्ये टाकलं, सॅटेलाइटमध्ये जर टाकलं तरी सुद्धा फ्री फॉल असेल किंवा सॅटेलाइट असेल, दोन्हीकडे G0 असतो आणि फुल राईज होतो. आलं लक्षात? येस सर. एवढंच नाही, अजून सांगतो. सीईटी काय म्हणेल तुम्हाला, सीईटी म्हणेल जर आपण डिटर्जंट टाकलं, काय हॉट वॉटर केलं, आपण हॉट वॉटर केलं, डिटर्जंट टाकलं, दोघांपैकी काही करू शकता. तर डिटर्जंट टाकलं आणि हॉट वॉटर टाकलं तर सरफेस टेन्शन कमी होतं, माहिती तुला. आता जो एच आहे ना बेटा, दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सरफेस टेन्शन. एच कशाला प्रोपोर्शनल आहे सर, सरफेस टेन्शनला. जर एच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सरफेस टेन्शन, तर मी काय म्हणू शकतो की जर सरफेस टेन्शन कमी झालं तर एच कमी होतो. ए लेकरा, तुला कळते का किती MCQ झाले? दिस इज हाऊ यू शुड रिवाइज फिजिक्स. हे फिजिक्स रिवाइज करायचंय. उगाच काहीतरी फॉर्म्युला वाचत बसतं, काही घेणं देणं नाही. ह्याच फॉर्म्युल्याला 10 वेळा वाचून काय होणार आहे? तुला माहिती पाहिजे ना, यॉर्कर आला तर कसा डील करायचा, बाउन्सर आला तर कसा डील करायचा, फुलटॉस आला तर कसा डील करायचा, अंपायर्स नाही आला तर काय करायचं, बॅट तुटली तर काय करायचं. हां, ओके सर, कळलं सर. आणि एक शेवटचं सांगतो. तर अजून बाकीचे का? हां, बाकी बेटा लक्षात घ्या. जर तुम्हाला एक अशी केस येते की ह्या सगळ्या गोष्टी नाही दिल्या बेटा, नुसता प्रोपोर्शनॅलिटीचा प्रश्न विचारला, तर ते तुम्ही आरामात करू शकता. कसं करू शकतात? H2/H1 इज इक्वल टू, जो इन्व्हर्सली असेल त्याला खाली लिहायचं, बाकी डायरेक्ट लिहायचं, ठीक आहे ना. ते करू शकता. जसं प्रश्न आले तेवढे प्रश्न मोर दॅन इनफ आहे तुम्हाला. एवढं सगळं सांगितलंय तुम्हाला. त्याच्यानंतर हे बघा, हे डायरेक्ट प्रश्न आहेत, ह्याच्यावर डायरेक्ट प्रश्न आहेत. डायरेक्ट प्रश्न बघा, कॅपिलरी ट्यूब काय म्हणलंय ते, सरफेस ऑफ द अर्थ आहे ना. आणि त्याच्यानंतर काय म्हटलंय, इन्क्रीज. एच कधी इन्क्रीज करेल? एच इन्क्रीज करतो जेव्हा जी डिक्रीज करतो. जी कधी डिक्रीज करेल? जेव्हा लिफ्ट खाली जाईल तेव्हा. सी आन्सर आहे. हे बघा इथं डिटर्जंट केलं तर काय करायचं, निरमा वॉशिंग पावडर निरमा, है ना. ठीक आहे सर. मग डिटर्जंट यूज केलं तर काय करायचं, डिटर्जंट यूज केलं तर सरफेस टेन्शन कमी होतं. एच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. सरफेस टेन्शन कमी झालं तर एच कमी होतोय. आता काय मी काय अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री बघ, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री. सर काय बोलले होते, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री असेल तर लिफ्ट काय कॅपिलरी राईज पण होत नाही, फॉल पण होत नाही. आता सरांनी सीईटी द्यावी का परत? सीईटी द्यावी. कुठे गेलं? राईज अप टू राईज ओनली, गेट डिप्रेस, नायदर राईज नायदर फॉल. चल जाऊ द्या सर, जाऊ द्या, लेकराला करू द्या. ही आता अजून एक केस आहे. काय केस आहे सर? ही अशी केस आहे की जेव्हा तुम्हाला कॅपिलरी कशी देतात, आतमध्ये सॉलिड आहे आणि बाहेर काय ना, हॉलो आहे. आतमध्ये सॉलिड आहे आणि बाहेर काय सर, हॉलो आहे. ठीक आहे. किंवा याचा डायग्राम कसा असेल, हा असाच डायग्राम आहे. तर अशा वेळेस काय होतं, अशा वेळेस जर मला करायचं असेल बेटा, तर इथे काय येतं, इथे लक्षात ठेवा फक्त की जो आर तुम्ही सबस्टिट्यूट कराल, तो आपला आर आहे ना, जे काही याचं असेल, आर इज इक्वल टू R2 - R1 असतो. एवढं लक्षात ठेवा फक्त. कन्सेप्टची घेणं देणं नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे ना. म्हणजे एच इज इक्वल टू काय येईल ना, 2t cos θ अपॉन R2 - R1 रो जी. याच्यावर प्रश्न आलेत. फक्त लक्षात ठेवा. सध्या लक्षात ठेवा. बघा, हा प्रश्न 2025 ला म्हणून सांगितलं तुम्हाला. ठीक आहे.
त्याच्यानंतर वेट बॅलन्स. वेट बॅलन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. वेट बॅलन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. काय सर वेट बॅलन्स? काय की हे कॅपिलरी जे आहे ते पाणी जे वरती उठतं ना ते स्वतःहून येत नाही, स्वतःहून उठत नाही. मग कोण आणतं सर त्याला? तर ते बेटा सरफेस टेन्शन आणतं. सरफेस टेन्शन कसं असतं, जेव्हा कॅपिलरी ऍक्शन होते तेव्हा सरफेस टेन्शन काय करतं ना, पाण्याला असं उचलतं. कसं उचलतं सर? असं उचलतं, असं उचलतं कुठं, आणि ते उचलत जाईल. पण जसं जसं उचलत जाईल तसं तसं पाण्याचं वेट वाढत जाईल. अरे ते पाण्याला उचलते ना, थोडं थोडं उचललं, पाण्याचं वेट वाढलं, कारण पाण्याचं मास वाढेल कॅपिलरी मधलं, या ट्यूब मधलं मास वाढेल इथलं. तर एक कंडिशन अशी येते. कशी कंडिशन येते सर? हे जे पाणी वरती फोर्स लावतोय एफ, तो काही फोर्स आहे एफ, ठीक आहे ना. हा एफ नाही आहे, हा एफ कॉस थिटा आहे. एफ कॉस थिटा का बरं आहे सर? कारण ते असं उचलतंय, त्याला कसं उचलतंय? असं उचलतंय, ठीक आहे ना. तर त्याचे फक्त व्हर्टिकल कंपोनंट घेतो, तो बॅलन्स करेल कोणाला? एमजीला. म्हणजे मला असं म्हणायचंय एफ कॉस थिटा मस्ट बी इक्वल टू एमजी, ठीक आहे, फॉर इक्विलिब्रियम. आता एफ काय सर? एफ तुम्हाला माहिती काय? एफ इज नथिंग बट सरफेस टेन्शन इंटू लेंथ. याची लेंथ म्हणजे काय? याची लेंथ म्हणजे ही पेरिफेरी म्हणजे सर 2πr. म्हणजे कसं लिहायचं बघा, सरफेस टेन्शन इंटू 2πr इंटू कॉस थिटा. कॅपिलरीची रेडियस आहे, छोटा आर लिहिलाय मी, ठीक आहे, इज इक्वल टू एमजी. सीईटी प्रश्नामध्ये विचारेल. सीईटी म्हणेल व्हॉट इज द वेट बॅलेन्स्ड बाय सरफेस टेन्शन इन अ कॅपिलरी राईज. आता ऑप्शन मध्ये हे दिलेलं असेल, तुला माहितीच नाही हे काय, हे अलग लक्षात हे दिलेलं असेल. किंवा सीईटी म्हणेल काय की तुम्हाला वेट देऊन ठेवील आणि हे विचारेल, किंवा हे देऊन ठेवील आणि वेट विचारेल. काही विचारू शकते. आता इथे एक गोष्ट सांगायची आहे. काय सांगायचंय सर? इथे बेटा मास कसं लिहितो आपण? मास कोणाचं मास आहे सर? एवढ्या पाण्याचं मास आहे. हे जे एवढं पाणी आहे ना त्याचं मास आहे. आता तेवढं पाणी केवढं आहे? एवढं पाणी असं, एवढं पाणी असं सिलेंडरच्या फॉर्म मध्ये. कसं आहे सर? ते सिलेंडरच्या फॉर्म मध्ये आहे. मग मास कसं लिहितो आपण? डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. सिलेंडरचं व्हॉल्यूम म्हणजे पाय स्क्वेअर एच. ए दादा, हे सिलेंडर आहे ना, सिलेंडर, त्याचं व्हॉल्यूम किती? पाय स्क्वेअर एच, बरोबर आहे का? आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आता हे झालं मास. सीईटी मासच्या प्रोपोर्शनॅलिटीमध्ये प्रश्न विचारते. मासच्या प्रोपोर्शनॅलिटीमध्ये मला वाटत असेल की मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. असं नाहीये. बघा एच जो आहे, एच दॅट इज, हा जो कॅपिलरी राईज आहे बेटा, कॅपिलरी राईज जो आहे दॅट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर. टी कॉस थिटा अपॉन आर रोजी, बरोबर, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर. म्हणून मी म्हणू शकतो मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, इथं एचच्या जागी 1/r लिहिलं ना तर आर कॅन्सल होऊन जाईल. मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर. व्हेरी इम्पॉर्टंट. 2025 ला प्रश्न आहे, 2024 ला प्रश्न आहे. म्हणून तुम्हाला काय विचारतात की रेशो विचारतात मासचा. कशाचा? ते जे उचललंय ना त्याचा रेशो विचारतात. म्हणजे m2 अपॉन m1 काय येईल? m2 अपॉन m1 येईल r2 अपॉन r1. संपलाय विषय, डायरेक्ट विषय संपलाय. दोन्ही वेळास हे MCQ कुठून पण येऊ शकतो. अत्यंत महत्वाचं आहे. याचे PYQ बहुतेक मी ऍड केलेले नाही. त्याचे PYQ तुम्ही बघून घ्याल. MST CET PYQ मधून चेक करू शकता. रक्षक मध्ये पण चेक करू शकतात, मी घेतले, पण हा फॉर्म्युला आहे. स्टोक्स लॉ काय करतो? तर स्टोक्स लॉ याच्यावरचा विस्कस फोर्स सांगतो. कोणावरच्या? स्पिअरवरचा. एखादा स्पिअर जर एखाद्या मीडियम मध्ये पडत असेल व्ही वेलॉसिटीने, तर त्याच्यावर जो फोर्स लागतो सर, एफ इज इक्वल टू, त्याला आपण लिहितो 6π η RV. ठीक आहे, इथे व्ही काय बेटा? तर व्ही स्पीड आहे, ठीक आहे ना, व्ही स्पीड आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे जर तुम्ही बघायला गेलं की जर तो पाण्यात पडत असेल, त्याला कसं लिहू शकतो आपण? पाण्यात पडत असेल तर रो डेन्सिटी कोणाची असते? स्पिअरची. सिग्मा कोणाची डेन्सिटी असते? लिक्विडची, ठीक आहे, लिक्विडची. तर पाण्यात पडतोय तर याच्या खाली एक वेट फोर्स लागतो mg, ठीक आहे. वरती काय लागेल सर? वरती एक बॉइंट फोर्स लागेल. आणि वेलॉसिटीच्या विरुद्ध दिशेला, वेलॉसिटीला अपोज करायला एक फोर्स लागेल, अँड दॅट इज अ विस्कस फोर्स. तर इक्विलिब्रियम कधी? बघा, इक्विलिब्रियम कधी अचीव होतो? तेव्हा अचीव होईल जेव्हा v इज इक्वल टू टर्मिनल वेलॉसिटी राहील. जेव्हा v इज इक्वल टू vt राहील तेव्हा काय राहील? इक्विलिब्रियम अचीव होईल, ठीक आहे. आणि इक्विलिब्रियमला काय इक्वेशन लिहितो आपण? तर वरचे फोर्सेस इज इक्वल टू खालचा फोर्स, F प्लस बी इज इक्वल टू mg. सीईटी तुम्हाला विचारेल व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ विस्कस फोर्स. तर F काय येईल बेटा? F इथून येतो mg मायनस बी. डायरेक्ट प्रश्न आहे याच्यावर, डायरेक्ट प्रश्न आहे की व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ विस्कस फोर्स. तर वेट मायनस बॉइंट फोर्स माहिती पाहिजे, वेट मायनस बॉइंट फोर्स. त्याच्यानंतर सर जर फक्त वेटच्या टर्म मध्ये विचारला तर कसं लिहायचं? बघा मी काय लिहितोय याला, फक्त जर वेटच्या टर्म मध्ये विचारलं, वेटच्या टर्म मध्ये, तर येईल mg ब्रॅकेटमध्ये 1 मायनस इथे काय येतं सर? तर बेटा इथे 1 मायनस येतं सिग्मा अपॉन रो. कोणाची डेन्सिटी? वरती येते लिक्विडची, खाली येते स्पिअरची. याच्यावर पण प्रश्न आहे
याच्यावर पण प्रश्न आहे, फॉर्म्युला माहिती पाहिजे, डायरेक्ट विचारते सीईटी, डायरेक्ट विचारते. ठीक आहे. त्याच्यानंतर ही जी टर्मिनल वेलॉसिटी आहे त्याला आपण कसं लिहितो, 2/9 आर स्क्वेअर रो मायनस सिग्मा. नेहमी रो मायनस सिग्माच लिहायचा, कारण डेन्सिटी ऑफ या सॉलिडची जास्त असते, ते खाली पडतं तसं पण, इंटू जी अपॉन इटा. हा फॉर्म्युला माहिती पाहिजे, हा फॉर्म्युला माहिती पाहिजे. झालं झालं. येस सर. ही जी आहे ना बेटा टर्मिनल वेलॉसिटी, ही इज अ मॅक्सिमम वेलॉसिटी. ही किती आहे सर, मॅक्सिमम वेलॉसिटी. आतापर्यंत सीईटीने विचारला नाही, पण तरी ग्राफ विचारला तर कसा आहे तो ग्राफ, तर हा टाइम आणि वेलॉसिटीचा ग्राफ आहे. ठीक आहे ना, टाइम आणि वेलॉसिटीचा. तर सुरुवातीला वेलॉसिटी काय होते, वाढत 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 जाते, नंतर कॉन्स्टंट होऊन जाते, नंतर कॉन्स्टंट होऊन जाते. अँड दिस इज कॉल्ड एज अ टर्मिनल वेलॉसिटी. टर्मिनल वेलॉसिटी. पुढे पुढे बघा प्रश्न कसे येतात सर, हाऊ द प्रश्नज आर फ्रेम्ड ऑन दिस. प्रश्न कसे येतात, तर तुम्हाला माहिती आहे की टर्मिनल वेलॉसिटी जी आहे दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. टर्मिनल वेलॉसिटी कशाला प्रोपोर्शनल आहे सर, आर स्क्वेअर. म्हणजे सीईटी तुम्हाला विचारू शकते की सांग सांग रे बाबा VT2 अपॉन VT1 किती येतो, तर VT2 अपॉन VT1 किती येईल, R2 चा स्क्वेअर अपॉन R1 चा स्क्वेअर. बरोबर. जर तुम्हाला एरियाच्या टर्म मध्ये लिहायचं असेल तर सर A2 अपॉन A1 चा स्क्वेअर, A2 अपॉन A1. जर तुम्हाला व्हॉल्यूमच्या टर्म मध्ये लिहायचं असेल तर दोन स्पिअर्सची व्हॉल्यूम देतील, ते असे दोन स्पिअर देतील कम्पेअर करायला. एकाचा व्हॉल्यूम हा फर्स्ट आहे आणि हा सेकंड आहे. पहिल्यांदा फर्स्ट आणि सेकंडचा रेडियस देतील, मग फर्स्ट आणि सेकंडचा एरिया देतील, किंवा फर्स्ट आणि सेकंडचा व्हॉल्यूम देतील. मग व्हॉल्यूम दिला तर काय येईल सर, तर व्हॉल्यूम दिलं तर V2 अपॉन V1. व्हॉल्यूम कशाला प्रोपोर्शनल असतं, रेडियसच्या क्यूब रूटला. क्यूब रूट आणि त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे 2/3. तर मासच्या टर्म मध्ये, तर मासच्या टर्म मध्ये पण असंच येतं. आर यू गेटिंग इट. मासच्या टर्म मध्ये असंच येतं, व्हॉल्यूम असेल किंवा मास असेल एकच गोष्ट येते, कारण डेन्सिटी कॉन्स्टंट आहे. बघा मी तुम्हाला हे MCQ सांगतोय, मी तुम्हाला डायरेक्ट MCQ सांगतोय, सीईटी विचारेल, माइंड माय वर्ड्स. ठीक आहे. एवढं झालं झालं. पुढे काय विचारते सीईटी, सांगतो काय विचारते. सगळ्यात पहिले सीईटी तुम्हाला विचारेल की जो विस्कस फोर्स आहे F इज इक्वल टू 6 पाय इटा RV, तर तो कशाच्या प्रोपोर्शनल आहे. इथं V काय स्पीड आहे, तर बघा स्पीड जी आहे दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. टर्मिनल वेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. इथं VT लिहू आपण, है ना, VT लिहू, कन्फ्युजन अवॉइड करायला. बरोबर आहे. इथे आर स्क्वेअर लिहिलं ना, हा आर आहे, तो ऑलवेज रिमेंबर फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. कशाच्या प्रोपोर्शनल आहे सर, आर क्यूबच्या. म्हणून मी लिहू शकतो F2 अपॉन F1 इज इक्वल टू R2 क्यूब अपॉन R1 क्यूब. डायरेक्ट डायरेक्ट. याला जर व्हॉल्यूमच्या टर्म मध्ये लिहायचं असेल तर डायरेक्ट V2 अपॉन V1. मासच्या टर्म मध्ये लिहायचं असेल तर M2 अपॉन M1. ठीक आहे. कशाच्या टर्म मध्ये लिहा, कशाच्या टर्म मध्ये लिहा. सीईटी तुम्हाला विचारेल, काय विचारेल सर, सीईटी विचारेल बेटा पॉवर. पॉवर 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 काय असतं, पॉवर असतं सर फोर्स इंटू टर्मिनल वेलॉसिटी. पॉवर असेल हीट, रेट ऑफ हीट चेंज असेल काही पण, फोर्स इंटू टर्मिनल वेलॉसिटी. तर हे कशाला प्रोपोर्शनल आहे, फोर्स कशाला प्रोपोर्शनल आहे, आर क्यूबला. टर्मिनल वेलॉसिटीला आर ची पॉवर 2 ला, म्हणजे आर क्यूब आणि आर ची पॉवर 2, तर हे किती येते, आर ची पॉवर 5. सीईटी तुम्हाला विचारेल लिनियर मोमेंटम. मोमेंटम विचारेल, मोमेंटम. तर जेव्हा पण मोमेंटम विचारलं तर मोमेंटम काय असतं सर, मास इंटू वेलॉसिटी. मास इंटू वेलॉसिटी है ना, मास इंटू वेलॉसिटी. तर मास कशाला प्रोपोर्शनल आहे, मास हे रेडियसच्या क्यूबला प्रोपोर्शनल असतं. व्हॉल्यूम असेल किंवा मास असेल हे रेडियसच्या क्यूबला प्रोपोर्शनल असतं. ठीक आहे ना, म्हणजे ते रेडियसचा क्यूब आणि टर्मिनल वेलॉसिटीचा स्क्वेअर, तर हे आर ची पॉवर 5. याच्यावरून प्रश्न येणार म्हणजे येणार, मार्क माय वर्ड्स. ओके ओके सर, हां ओके सर, ओके सर. तर ह्या डिफरंट केसेस सगळ्या सांगितल्या, आता जे मागे होतं ना तेच डिस्कस करून झाल्यात ते केसेस, तेच येते. पुढे काय सीईटी असं म्हणेल तुम्हाला, सीईटी काय म्हणेल, थोडंसं सरफेस टेन्शनचा आणि याचा कन्सेप्ट मिक्स करेल. कसा करेल सर सांगा, सांगतो. बघा सीईटी म्हणेल तुम्हाला की याचा रेडियस किती बेटा, स्मॉल आर आहे आणि याचा कॅपिटल आर रेडियस आहे. बरोबर. तर याची टर्मिनल वेलॉसिटी लेटेस्ट से VT1 आहे आणि याची किती सर VT2 आहे. तर सांग मला VT2 टर्मिनल वेलॉसिटी ऑफ 2 डिवायडेड बाय टर्मिनल वेलॉसिटी ऑफ 1 याचा रेशो काय येईल. तर सर टर्मिनल वेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियसचा स्क्वेअर. किती ड्रॉप्स आहे ते फरक पडत नाही, एका ड्रॉपची रेडियस असते, फक्त एका ड्रॉपची, म्हणजे कॅपिटल आरचा स्क्वेअर अपॉन स्मॉल आरचा स्क्वेअर. ठीक आहे. कधी कधी प्रश्नामध्ये ते तुम्हाला फक्त, ते तुम्हाला काय देतील, फक्त मोठा आर देतील, छोटा आर देणार नाही, किंवा छोटा आर देतील, मोठा आर देणार नाही. सपोज फक्त छोटा आर दिला आणि मोठा आर दिला नाही, मग काय कराल, तर तुम्हाला माहिती आहे मोठा आर इज इक्वल टू छोटा आर आणि एन ची पॉवर 1/3. बरोबर ना, मोठा आर इज इक्वल टू छोटा आर एन ची पॉवर 1/3. म्हणजे जर मी लिहिलं मोठा आरच्या ऐवजी आर इंटू एन ची पॉवर 1/3 अपॉन आर स्क्वेअर है ना, आणि याचा स्क्वेअर आहे, तर आर स्क्वेअर कॅन्सल होऊन येते, एन ची पॉवर 2/3. सीईटी 2025चा प्रश्न आहे, सीईटी 2025चा प्रश्न आहे. ठीक आहे ना. तर हे एवढं झालं. मी सगळं डिस्कस केलं बेटा, तुला सगळं सॉल्व्ह करता येईल, डोंट वरी. करून घ्याल. हे बघा हा प्रश्न येतो 2025चा, हा पण 2025चा आता जो डील केला तो. ठीक आहे ना. हे सगळे प्रकार, हे व्हॉल्यूम मासवर कसं डिपेंड करतं सांगितलं ना, मासवर कसं करतं. 2024चा आहे, 2025 किती यार,
किती हे बघ हे सॉलिड बॉल ऑफ व्हॉल्यूम व्ही इज ड्रॉप 2v व्हॉल्यूमवर कसं प्रोपोर्शनल आहे व्हॉल्यूम आणि विस्कस फोर्सचं काय नातं आहे सरांनी लिहून दिले बघा पुढे गेलं व्हॉल्यूम आणि विस्कस फोर्स लिहिलाय का सरांनी बघा हां फोर्स आणि व्हॉल्यूम डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे बघा डायरेक्टली प्रोपोर्शनल लिहिलंय बघा इथं लिहिलंय सगळं ॲडजस्टमेंट करून ठेवली सरांनी सगळी सेटिंग करून ठेवलेली आहे म्हणजे जर व्हॉल्यूम डबल झाला तर विस्कस फोर्स डबल होईल गायब प्रश्न गायब सर बघा रेट ऑफ चेंज ऑफ हीट म्हणजे पॉवर असते आरची पॉवर 5 असते यार मी बघणार पण नाही प्रश्न डायरेक्ट उडवेल हट हे पण लिहून दिले सगळंच करून दिले यार सगळंच करून दिले देन कम्स द इक्वेशन ऑफ कंटिन्युटी काय म्हणत नाही इक्वेशन ऑफ कंटिन्युटी हे म्हणते की इकडे येणार पाणी इज इक्वल टू इकडे येणार पाणी म्हणजे A1V1 इज इक्वल टू A2V2 ठीक आहे सर व्हॉट इज दिस AV काय बेटा AV आहे व्हॉल्यूम रेट ऑफ फ्लो काय व्हॉल्यूम रेट ऑफ फ्लो ठीक आहे व्हॉल्यूम रेट ऑफ फ्लो म्हणजे काय AV ला असं म्हणू शकता DV म्हणजे व्हॉल्यूम dV/dt ऍक्च्युअली दिस इज व्हॉल्यूम रेट ऑफ फ्लो जो आहे ना तो कॉन्स्टंट असतो एक गोष्ट लक्षात ठेवायची काय लक्षात ठेवायची हे कशावर बेस्ड आहे दिस इज बेस्ड ऑन लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास पण म्हणू शकता व्हॉल्यूम पण म्हणू शकता लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास ऑर व्हॉल्यूम काही म्हणा मला जे आवडलं ते म्हणा आर यू गेटिंग इट येस सर वी आर गेटिंग इट एक असतो रो AV बघा हे व्हॉल्यूम रेट आहे जर कोणी मला विचारलं की मास रेट फ्लो पाहिजे तर कसं करायचा मास रेट फ्लो विचारलं नाही पण सांगून ठेवतो हा व्हॉल्यूम रेट फ्लो आहे सो दिस इज व्हॉट मास रेट फ्लो याला लिहितो आपण dm/dt ठीक आहे कडक फॉर्म्युले पाठ झाले सर पुढे याची एक स्पेशल केस ते म्हणतील एका पाईपमधून पाणी पास करते काय करते सर एका पाईपमधून पाणी पास करते पाण्याची स्पीड v1 आहे आणि इथला रेडियस कॅपिटल R आहे आणि दुसऱ्या बाजूला मी छिद्र केले किती छिद्र केले R रेडियसचे n छिद्र केले किती छिद्र केले n होल्स केले तर आता इथे तेच येतं A1V1 इज इक्वल टू A2V2 इथली स्पीड विचारतात ते आता A1 ला काय लिहू शकतो A1 म्हणजे याचा रेडियस है ना याचा एरिया किती येतो तो पाय आर स्क्वेअर इंटू V1 इज इक्वल टू A2 म्हणजे याचा एरिया आता याचा एरिया कसा लिहाल याचा एरिया एकाचा येईल पाय आर स्क्वेअर एका होलचा एरिया पाय आर स्क्वेअर पण एका होलमधून थोडी पास होणार आहे सगळ्या होलमधून पास होणार आहे म्हणजे इथे काय यायला पाहिजे n इंटू पाय आर स्क्वेअर इंटू V2 तर इथून तुम्हाला डायरेक्ट येईल है ना इथून काय येईल बेटा इथून येईल V1R1 स्क्वेअर किंवा V1R स्क्वेअर NR स्क्वेअर V2 गेम ओव्हर दिस इज द एंड गेम हे के प्रश्न हे सगळे प्रश्न आहे घरी गेलो कर आरामात कर देन कम्स द बर्नॉली इक्वेशन काय म्हणतो सर बर्नॉली म्हणतो आपल्याला एनर्जी कंझर्व करायची काय करायची एनर्जी कंझर्व करायची तर आयडियल फ्लुइडसाठी पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम प्रेशर एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम प्लस पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम ठीक आहे ना प्लस कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम हे जे आहे ना बेटा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे ना इथे बर्नॉली दादा म्हणतात की एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहते ठीक आहे ना कॉन्स्टंट राहते ठीक आहे जर तुम्ही बघायला गेले तर प्रेशर प्लस हे पोटेन्शियल हे टोटल कॉन्स्टंट असतं ठीक आहे ना टोटल कॉन्स्टंट असतं तर H कुठून पकडतो ग्राउंड पासून H कुठून पकडायचा ग्राउंड पासून ठीक आहे चला आता पुढे बघा हे सगळ्यात महत्त्वाचं ऍप्लिकेशन आहे दॅट इज व्हेंचुरीमीटरला CET शब्द यूज करेल हॉरिझॉन्टल पाईप मध्ये काय माहिती पाहिजे तुम्हाला की बघा एक गोष्ट आहे की हा एक पॉइंट आहे आणि हा एक पॉइंट आहे ठीक आहे ना तर आपल्याला सपोज इथली वेलॉसिटी V1 आणि इथली वेलॉसिटी काय सर V2 आहे V1 आणि V2 तुम्हाला देऊन ठेवले आता तुम्हाला काय विचारतील की बर्नॉली इक्वेशन लावून दाखवा बर्नॉली इक्वेशन तर कशी लावायची बघा इथलं प्रेशर P1 आहे इथलं प्रेशर P1 प्लस इथली कायनेटिक एनर्जी किती आहे हाफ रो V1 स्क्वेअर इज इक्वल टू इथलं प्रेशर प्लस इथली कायनेटिक एनर्जी हाफ रो V2 स्क्वेअर ठीक आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा की सर तुम्ही H रो जी का नाही लिहिला H रो जी कारण तो हॉरिझॉन्टल पाईप आहे दोन्हीकडे सेम हाईट आहे खालून सेम हाईट आहे दोन्हीकडे तर तो कॅन्सल होऊन जाईल आता एक ऐक इथे मी काय लिहितो बघा इथे लिहिणं महत्वाचं आहे इथे काय लिहितं सर P1 मायनस P2 इज इक्वल टू किती लिहितं याला इकडे घेतलं तर काय येईल हाफ रो V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर ही इक्वेशन लक्षात ठेवा प्रेशरचा जो डिफरन्स आहे ना प्रेशरचा डिफरन्स आता कुठला प्रेशरचा डिफरन्स विद्यार्थ्याला काय वाटतं इथं प्रेशर काय कमी आहे नाही इथं प्रेशर जास्त आहे हॅलो हे पण CETने विचारले हे जे P1 आहे ना बाळा P1 इज ग्रेटर दॅन P2 आहे जाड पार्टला प्रेशर जास्त असतं कारण जाड पार्टला स्पीड कमी आहे
बारीक पार्टला स्पीड जास्त आहे, नॅरो पार्टला स्पीड जास्त आहे. तर इथं स्पीड जास्त आहे म्हणजे इथं प्रेशर कमी. अरे स्पीड जास्त तर प्रेशर कमी, कारण हे दोन्ही कॉन्स्टंट राहिलं पाहिजे. बरोबर आहे ना. ज्याची स्पीड जास्त येईल कुठे याची स्पीड जास्त, याची स्पीड जास्त याचं प्रेशर कमी. ठीक आहे ठीक आहे. P1 ग्रेटर दॅन P2 असं यामुळे होतं कारण की V1 इज लेस दॅन V2. ठीक आहे. तो इथं लिहिताना पाठ करायचं असेल तर P1 मायनस P2 लिहितोय ना, जाड मायनस नॅरोचा प्रेशर जो आहे इज इक्वल टू हाफ रो V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. V2 म्हणजे नॅरोवाली वेलॉसिटी. आधी इथं नॅरोवाली लिहाल म्हणजे इथे पॉझिटिव्ह येईल कारण की नॅरोची जास्त असते. ठीक आहे. पण बरेचदा काय करतील ते P1 मायनस P2 न देता काय देतील तुम्हाला असं देतील. P1 मायनस P2 नाही देणार, मग काय देतील सर, ते देऊ शकतात तुम्हाला, ते देऊ शकतात हाईटचा डिफरन्स. म्हणजे लेटेस्ट से डेल्टा एच एक टर्म वापरतो मी, डेल्टा एच. सर व्हॉट इज डेल्टा एच? डेल्टा एच म्हणजे या दोन्ही हाईटचा डिफरन्स. बघा या प्रेशरसाठी ही हाईट आहे, या प्रेशरसाठी ही हाईट आहे, म्हणजे मी लिहितो H1 मायनस H2. ठीक आहे. तो मी असं लिहू शकतो P1 मायनस P2 ला लिहू शकतो डेल्टा एच रो जी, डेल्टा एच रो जी. ठीक आहे ना, डेल्टा एच रो जी, डेल्टा एच रो जी. ठीक आहे. हे लक्षात ठेवा तुम्ही. म्हणजे काय ना सर, म्हणजे काय डेल्टा एच रो जी, म्हणजे याला असं लिहू शकतो आपण डेल्टा एच रो जी P1 मायनस P2 न लिहिता डेल्टा एच रो जी इज इक्वल टू हाफ रो V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. ठीक आहे. आता बघा इथून रो कॅन्सल झाला, रो कॅन्सल झाला, रो कॅन्सल झाला, तर तुम्हाला काय येतोय, तुम्हाला येतोय 2G डेल्टा एच, 2G डेल्टा एच इज इक्वल टू V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. ही पण इक्वेशन लक्षात ठेवा की जेव्हा हाईटचा डिफरन्स दिला असेल किंवा फक्त हाईट्स दिले असतील तर 2G डेल्टा एच टाकायचा आणि V2 आणि V1 फाइंड करायचं. आता बरेचदा सीईटी मध्ये काय होतं, बरेचदा सीईटी मध्ये हे होतं की तुम्हाला एक तर V1 देतील, तुम्हाला काय दिला, फक्त डेल्टा एच देऊन ठेवला, डेल्टा एच दिला, आणि तुम्हाला V2 V1 दोन्ही नाही दिला, पण या दोघांचे एरिया देऊन ठेवले. मग आता जर तुम्हाला V1 किंवा V2 काढायचा असेल तर एक कोणीतरी माहिती पाहिजे तरच दुसरा काढेल ना, पण नाही नसतील माहिती तर देन यू हॅव टू यूज दिस इक्वेशन A1 V1 इज इक्वल टू A2 V2. ठीक आहे. इथून काय करू शकता तुम्ही, इथून सपोज मी लिहिला V1 इज इक्वल टू A2 V2 अपॉन A1, तर मी V1 ला A2 आणि A1 आणि V2 च्या टर्म मध्ये लिहितो. तर इथे जेव्हा टाकेल ना मी V1 च्या जागी तर फक्त V2 अननोन राहील आणि डायरेक्ट आन्सर येईल. ठीक आहे. सो दिस इज दॅट. आणि नंतरचा एक प्रश्न एक शेवटचा राहिला, तो काय की हे कशासाठी वापरतात, हे जे दुकान टाकले ते कशासाठी? दिस इज यूज फॉर व्हॉट, टू मेजर रेट ऑफ फ्लो ऑफ वॉटर ऑफ लिक्विड. ठीक आहे. रेट ऑफ फ्लो, तर रेट ऑफ फ्लो म्हणजे काय, एव्ही. रेट ऑफ फ्लो म्हणजे एव्ही. बरेचदा ते वेलॉसिटी पण देतील, ते पण चालतं. रेट ऑफ फ्लो म्हणा, स्पीड म्हणा, चालतं, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. हे करून टाका. वेंचुरोमीटर कशाला यूज करतात, तर कुठे गेलं ते, मेजर द रेट ऑफ फ्लो ऑफ लिक्विड. बरोबर आहे ना. हे सगळं जाऊ दे, हे येऊन जाईल, सगळं येऊन जाईल. ठीक आहे ना. करून घ्याल. काही प्रश्न चांगलेत, नाही झाले तर पीपीटी बघायचे. लास्ट पार्ट इज वेलॉसिटी ऑफ इफ्लक्स. वेलॉसिटी ऑफ इफ्लक्स इज अगेन अ पार्ट ऑफ काय, कसला पार्ट येतो तो, याचाच बर्नॉलीचा पार्ट आहे. तो लक्ष द्या. एक टाकी आहे, त्याच्यात पाणी भरले, टाकीमध्ये पाणी भरले सर. मग काय आंघोळ करू का आता? नको आंघोळ नको करू. मी काय म्हणतोय ते बघ. पाणी भरले, त्याच्यामध्ये जर छिद्र केलं तर इथून इथून पाणी बाहेर येईल. आपला कॉमन सेन्स म्हणतो की जेवढं पाणी जास्त असेल वरती तेवढी जास्त स्पीड असेल. एक्झॅक्टली. म्हणून मी V ला कसं लिहू शकतो, V ला लिहू शकता सर तुम्ही, V ला लिहू शकता A1 अंडर रूट 2GH अपॉन अंडर रूट ऑफ A1 स्क्वेअर मायनस A2 स्क्वेअर. हा ओरिजिनल फॉर्म्युला. जेव्हा A1 मोठ्याचा एरिया आहे, A2 त्या छिद्राचा एरिया आहे, हा ओरिजिनल फॉर्म्युला आहे. मात्र आपण हा फॉर्म्युला नाही वापरत. का नाही वापरत? कारण आपण याची स्पेशल केस वापरतो. स्पेशल केस काय, इफ A1 इज ग्रेटर दॅन A2, जर हा एरिया याच्यापेक्षा खूप मोठा आहे तर अशा केसमध्ये जो V येतो आपल्याला तो किती येतो सर, अंडर रूट ऑफ 2GH. लक्षात ठेवायचं. आणि सर व्हॉट इज H म्हणजे किती वरती पाणी, जमिनीपासून नाही, त्या छिद्रापासून किती वरती, त्या होल पासून किती वरती. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला विचारतील रेंज काय, हे जे पाणी पडतंय ना सर त्याची रेंज काय, तर त्याची रेंज काय असते, तर 2 अंडर रूट ऑफ या छिद्राच्या वरची हाईट दॅट इज H आणि या छिद्राच्या खालची हाईट दॅट इज H मायनस H. ही आली रेंज. ते विचारतील तुम्हाला मॅक्सिमम रेंज कधी राहील, तर मॅक्सिमम रेंज तेव्हा राहते जेव्हा की हे किती येतं, तर ही टोटल हाईट आहे ना, या टोटल हाईटच्या एकदम मधोमध म्हणजे h/2 ला. आर मॅक्स कधी येते, जेव्हा h इज इक्वल टू h/2 आहे. ठीक आहे ना. h इज इक्वल टू किती आहे सर, h/2, एकदम मधोमध असते ते. ठीक आहे, मधोमध असते. दुसरं ते विचारू शकतात की टाइम किती लागेल, या पाण्याला खाली पडायला किती टाइम लागेल, विचारलं नाही सीईटीने पण विचारू शकतात. तर टाइम किती लागेल, तर टाइमसाठी काय यूज करायचं, अंडर रूट ऑफ 2 h/g असतो, h/g. पण h कुठून पकडायचा, खालून पकडायचा, म्हणजे 2 टाइम्स
एच मायनस स्मॉल एच डिवायडेड बाय जी. एवढे झाले फॉर्म्युले, एवढे झाले फॉर्म्युले. तुला कळालं का? ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत बेटा. रेंज आहे, स्पीड आहे, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. एक शेवटचा प्रश्न तो इथे येईल की टाइम. एक प्रश्न विचारलाय 2023 की 24ला एकदा विचारलाय फक्त. टाइमचा काय? टाइम ऑफ वॉटरफॉल म्हणजे काय म्हणायचंय मला? सुरुवातीला H1 हाईट पाणी होतं, ग्राउंड पासून H1 हाईट पाणी होतं, नंतर पडत 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 H2 हाईट पाणी झालं. सुरुवातीला H1 हाईट होतं, नंतर H2 झालं. तर किती वेळ लागला? किती वेळ लागला? दिस इज अ नीट जेई कन्सेप्ट. सो टी इज इक्वल टू काय येतं? टी इज इक्वल टू येतं सर A1 अपॉन A2. A1 याचा एरिया आहे आणि A2 याचा एरिया आहे. ठीक आहे. A1 अपॉन A2 अंडर रूट ऑफ इथे काय येतं? इथे येतं सर 2 ब्रॅकेटमध्ये मोठी हाईट मायनस छोटी हाईट, मोठी हाईट मायनस छोटी हाईट डिवायडेड बाय जी. पण सीईटी तुम्हाला हा प्रश्न नाही विचारणार, हे नाही विचारणार तुम्हाला. सीईटी तुम्हाला विचारेल प्रोपोर्शनॅलिटीचा प्रश्न. प्रोपोर्शनॅलिटी म्हणजे की एच हाईटला रिकामा करायला एवढा वेळ लागला, पूर्ण पाणी रिकामा करायला, है ना? तर 2H ला किती लागेल, 4H ला किती लागेल, असं. तर प्रोपोर्शनॅलिटीमध्ये लक्षात ठेवा फक्त की टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ H1 मायनस H2. अंडर रूट ऑफ H1 मायनस H2. ठीक आहे ना? अंडर रूट ऑफ H1 मायनस H2 म्हणजे म्हटलं की आधी H हाईट होती, नंतर H2 झाली, H/2 झाली, आणि नंतर म्हटलं की नंतर H/2 पासून H पासून 0 ला किती वेळ लागेल त्यानुसार तुम्ही करू शकता. सो ऑलवेज रिमेंबर दिस. सो मी डायरेक्ट करू शकतो T2 अपॉन T1 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ H1 मायनस H2 है ना, हे दुसऱ्या केसमध्ये, डिवायडेड बाय H1 मायनस H2 हे पहिल्या केसमध्ये. आणि H कुठून मोजायचा? H खालून मोजाल. ठीक आहे. याचं न्यूमेरिकल पाहिजे असेल तर PYQ मध्ये घेतले मी, नाही तर तुम्ही सॉल्व्ह करून बघा. एकच प्रश्न आलाय त्याच्यावर येऊ शकतो. आर यू गेटिंग इट? हे करून घ्या डायरेक्टली बेटा, डायरेक्टली बघा. हे रेंज आहे, हे ते सगळ्या गोष्टी बघा. हा टाइमचा क्वेश्चन आहे 2023चा. हा करून बघा, सॉल्व्ह येईल. 100% आन्सर येईल. नीट फॉर्म्युला अप्लाय करा, आन्सर येईल. ठीक आहे ना? आन्सर येईल. ठीक आहे. सो दॅट इज द एंड ऑफ एंटायर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. फक्त पास्कल लॉ करून घ्या आणि रेनॉल्ड नंबर करून घ्या. जर पुढच्या मोहिमेला जायचं असेल, पुढची मोहीम आहे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस आणि त्याच्यानंतर मग थर्मोडायनामिक्स येणार आहे, आणि कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस याच्यापेक्षा जोरदार मोहीम असेल तर कमेंटमध्ये तुमची ताकद दाखवा आणि सांगा, म्हणा सर KTG पाहिजे म्हणजे पाहिजेच. आपल्याला दिल्लीला भगवा फडकायचा आहे, आपल्याला COEP ला जायचं आहे. रक्षक आर्मी तुमचा प्रेझेन्स दाखवा कमेंट सेक्शनमध्ये. ऑल द बेस्ट.